विठ्ठल 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 भगवान ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, वामन भाऊ महाराज की, भगवान बाबा महाराज की जय, शंभुदेव महाराज की जय। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलियली, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरण संतातिया, दूसरे चरण संतातिया, दूसरे चरण संतातिया, पंचगुपादाने कथेचा विस्तार, पंचगुपादाने कथेचा विस्तार, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। गोरक्ष जालंधर चरपटाश्य, आडभंग काणी फमचिंद्र राध्याः, चौरंगी रेवाण कबरत्री संज्ञा, भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो ज्ञानेश्वराय, 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 उदारा सोपान देवा, उदारा सोपान देवा।
विठ्ठल विठ्ठल लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री विश्वसंत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा हा अभंग आहे. या अभंगामधून विनंती वजा विनंतीपूर्वक परमेश्वराचं चिंतन करण्याचा आग्रह तुकाराम महाराजांना धरलेला आहे. आणि असा आग्रह का धरला त्याचं कारण प्रत्येक युगामध्ये भक्तीच्या पद्धती बदललेल्या आहेत. दर 10-20 वर्षानं माणसाचं वागणं बदलतं, साधनं बदलतात. 5-50 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर भाषा बदलते, राहणीमान चालीरीत बदलतात. भक्तीसुद्धा बदलते, नाही असं नाही. बदल हा काळ ठरवीत असतो आणि काळाची पावलं ओळखूनच आपण बदलून चालायचं असतं, बोलायचं असतं. काळ कुणाला माफी करीत नाही, काळ कुणाची दयामाया करीत नाही, तो कुणाला क्षमा करीत नाही. तो त्याच्या पद्धतीनं सतत चालतो. फक्त आपल्याला त्याची चाल ओळखता आली पाहिजे, त्याचा वेग ओळखता आला पाहिजे, त्याची दिशा ओळखता आली पाहिजे. आणि ह्या सगळ्या ओळखून आपण चालायचं आहे, म्हणजे आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ आणि यशाच्या शिखरावर जाऊ. फक्त आपल्याला काळ कळला पाहिजे. मग जीवनामध्ये जगत असताना ते शासकीय जीवन असो, प्रशासकीय असो, आध्यात्मिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, काही असो, आपल्याला फक्त सगळ्यात आयुष्यात काळाची वेळेची चॉईस आपल्याला कळली पाहिजे, निवड कळली पाहिजे, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर. म्हणून संत पुरुष असो, साधू असो, महात्मा असो, जीवनमुक्त असो, कुणी असो, त्यांनी काळाची पावलं ओळखलेली आहेत. आणि म्हणून भक्ती क्षेत्रात सुद्धा असो, जी माणसं आज होती ती उद्या आल्यानंतर त्यांनी उद्याचा काळ बघितला, जी परवा आली त्यांनी परवाचा काळ पाहिला, आणखी 4 दिवसांनी आली त्यांनी त्या दिवसाचं मोजमाप केलं, त्या दिवसाचं मोजमाप केलं. सोमवारी काय होतं आणि बुधवारी काय आहे, मी बुधवारी सोमवारचं जर घेईल तर ते अजिबात चालणार नाही. तुम्हाला बुधवारचं बुधवारी घेता आलं पाहिजे, सोमवारचं सोमवारी घेता आलं पाहिजे. आणि हे कोण ठरवतं? हे वेळ ठरवते, काळ ठरवतो, लक्षात घ्या. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये वेळेला काळाला फार किंमत आहे. ज्या तुकाराम महाराजांना हे अभंग लिहिले तेच तुकोबाराय मागच्या जन्मामध्ये एका राक्षस कुळात जन्माला आलेले होते, एका राक्षस कुळात. हेच तुकाराम महाराज. आणि त्यांच्याबद्दल सुद्धा असंच त्यांनी म्हटले, दैत्याग्री रक्षी प्रल्हादाशी. प्रल्हादाचं जे स्वरूप आहे, प्रल्हादाचं जे रूप आहे ते तुकाराम महाराजाचं कृतयुगातलं होतं. एका राक्षस कुळात जन्माला आल्यानंतर त्यांनी त्यावेळची पद्धती बघितली. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जन्माला आले ते वानर कुळात जन्माला आले. ते अंगद वानर रामाच्या बरोबर जो अंगद 5 वानर महत्त्वाचे होते, नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत आणि अंगद. या 5 जणांमध्ये सगळ्यात चतुर आणि सल्लागार म्हणून अंगद होते. शक्तिमान, बुद्धिमान आणि भक्ती, शक्ती, भक्ती, युक्ती अशा 3 गुणांनं त्रिवेणी संगमाचं जीवन मारुतीरायाकडे होतं. पण चातुर्यामध्ये अंगद इतकं चातुर्य ते मारुतीरायाचं सुद्धा नव्हतं. चतुर एकदम, ज्याचं प्रेझेंटेशन अत्यंत ताकदीचं आहे, सादरीकरण अत्यंत शक्तीचं आहे, की ज्याच्या पुढे, त्याच्या सादरीकरणापुढे कोणाचं काही शब्दच उच्चारत नव्हते, असं अंगदाचं वानराच्या कुळात. पुढे तेच तुकाराम महाराज एका कृष्णावतारामध्ये उद्धवाच्या रूपानं जन्माला आले. त्याच्यानंतर एका शिंपेच्या वंशात पंढरपूरला नामदेव महाराज रूपाने जन्माला आले आणि तेच पुन्हा तुकाराम महाराज देहूला जन्माला आले. पण प्रत्येक वेळेला त्यांची पद्धती भिन्न होती. प्रत्येक युगामध्ये भक्तीची पद्धती भिन्न आहे, प्रत्येक युगात असं माझं. काही युगामध्ये आणि प्रत्येक काळात तुम्ही ठरवलंय, तुम्ही मान्य केलंय, फक्त तुम्ही वागत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मला सांगा,
जीवनामध्ये जगत असताना आपण किती पाहिलेला काळ आपल्या डोळ्यासमक्ष आपण इतिहास वाचतो. मला सांगा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव अख्खं जग करतं. त्यांनी युद्धाची पद्धती वापरली. घोडे, तलवार, ढाल, भाला, भर्च असे वापरल्या पद्धती. बरोबर. युद्धाची पद्धत वापरत असताना त्यांनी घोड्यावरून तलवारीने स्वराज्य, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण त्यांनी युद्धाची शस्त्र अस्त्र ही वापरली. आज जर तुम्ही तलवार घेऊन आणि भाला घेऊन जर लढाईला निघालात, घोडे घेऊन निघालात, तर लोक काय म्हणतील? सर्कस आली म्हणतील. काय म्हणतील? त्यांनी हाती वापरले, घोडे वापरले. आज काय म्हणतील? सर्कस आली का काय? कोणास ठाऊक, पाठव त्याला. लई घोडे आले तर लई हत्ती आले तर असा सरसेनापती आलाय असं म्हणतील? म्हणणार नाहीत. का? काळानं ठरवून टाकलंय घोड्यावर लढाई करायची. काळानं ठरवलं. काही वेळेला संतांचे शब्द सुद्धा काळानं थोडेसे बाजूला काढलेत. मला ते खोटं बोलले नाही, पण काळानं ठरवलंय हे आता नाही चालायचं. हा काळ ठरवतोय. तुम्हाला उदाहरण देतो मी. तुकाराम महाराजांनी शब्द काय वापरलेत? कन्या सासुऱ्याची जाई मागे परतूने पाहे. परमेश्वराच्या भक्तीची ओढ सांगत असताना महाराज हा दृष्टांत देतात. कन्या सासुऱ्याची जाई मागे परतूने पाहे, तैशी झाली माझ्या जीवा केव्हा भेटशी के सेवा. शब्द वापरलाय. कन्या सासुऱ्याची जाई मागे परतूने पाहे. आता मला सांगा, आता लग्नानंतर कन्या माग तरी बघती का? आहेत ना तुम्ही? कन्याचे आईबाप आहेत का नाही? तुम्ही साहेब म्हणते आहेत ना? बांगर साहेब म्हणते. बरं झालं तावडीत सापडली. आज तावडीतच सापडले. सापडतच नसते साहेब, पण सापडले आज. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय, आता हा शब्द जो 400 वर्षापूर्वी वापरला आहे, कन्या मागे परतोने पाय. आता माग पूर्वी बैलगाडीतून कन्या माग बसायची, ही पद्धत होती. आता कन्या, कोणती कन्या माग बसून बघती? ती पुढेच बसलेली असते. गाडीची व्यवस्थाच अशी की तिला माग बसायचं काळानं बंद करून ठेवलंय. बंद करून ठेवलं का नाही काळानं? आता नवरी नवरदेव पुढे बसत्या. मागे परतून पाहे तैसे झाले. माग परतून पाहतात. रडणं बिडणं हे करणं सगळ्या गोष्टी. उलट बाकीचे आई बापन बाकीची नाती रडायला लागल्यावर ती म्हणत असते, ही कशा रडत? मी माझ्या मनानं चालले, तुम्ही का रडता? काही कळलं मला? ही परिस्थिती काळानं ठरवली का नाही? आता माग बघणं. बरं, कन्या, कन्या कोणाला म्हणतात? 8 वर्षात भवित कन्या. 8 वर्षाचं जिचं वय आहे तिला कन्या म्हणतात. आता तुम्ही 8 वर्षाच्या वयाच्या मुलीचं लग्न करून दाखवा. हिचं वय 8 वर्षे आणि तिचं लग्न करा बघू. मग तुम्ही कुठे जाता? भजे पाव खायला बघा. अरे काळानं ठरवून टाकलंय हे. कन्या जर 8 वर्षाची आहे तर तुम्ही आता लग्न करू शकत नाही. म्हणजे काळ नेहमी बदलतो आणि काळ ठरवतो. म्हणून जीवनामध्ये जगत असताना तुम्ही सगळ्यात प्रथम काळाला बघितलं पाहिजे. वेळ काय चाललेली आहे, परिस्थिती काय चाललेली आहे, आणि त्या पद्धतीने भक्ती बदलली. महाराज, कलियुगातली भक्तीची पद्धत बदलली. माझा मुद्दा, आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो. राजा दशरथाला मुलगा नव्हता म्हणून दशरथ राजा अशा शहाण्या महाराज लोकांकडे गेले. रणदेव बापू सारख्याकडे गेले. रणदेव बापूकडे दशरथ राजा गेले. हा निष्काम कर्मयोगी, हा त्याला त्यांना विचारू. त्यांनी रणदेव बापूने काय सांगितलं? हा, एक यज्ञ करा आणि यज्ञामध्ये तुम्हाला मुलगा होईल. त्यांनी यज्ञ करायला सांगितला. रामाचा जन्म यज्ञात झाला. आता बरेच आई बापाला मुलगा नाहीत. एखाद्या महाराजाकडे जा आणि त्यांना सांगा सत्यनारायण पूजा कर म्हणजे मुलगा होईल. चालेल? पसंत कराल तुम्ही? नवचंडी कर मुलगा होईल, अमुक कर मुलगा होईल. पसंत कराल का तुम्ही? आता माणसं काय म्हणतील? पूजा कर म्हणजे मुलगा होईल म्हणतील का? डॉक्टर का जा म्हणतील? डॉक्टर का जा म्हणतील? राजा दशरथाला सांगितला सल्ला, यज्ञ कर. पण आता जर कोणी सल्ला द्यायचं ठरलं तर यज्ञाचा सल्ला कुणी देणार नाही, डॉक्टरचा सल्ला देतील. काळानं बदल केलाय. काळानं ठरवलंय, अरे होम हवन करून पोरं होत नसते, डॉक्टरकडे जा. हे कुणी ठरवलंय? ह्या वेळेनं ठरवलंय, काळानं ठरवलंय. बरोबर? तसं आपल्याला जीवनामध्ये भक्ती करत असताना तुकाराम महाराज आदी करून संतानं कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग हे आपल्याला त्यांनी सांगितलंय. अरे आम्ही बघितलंय. यापेक्षा मोठ्या महापुरुषाचं वाक्य आपल्याला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानी होते.
योगी होते, बरोबर. त्यांना ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आपण सगळेजण म्हणतो. आजही ते संजीवन समाधीमध्ये भीममुद्रा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. योगाच्या प्रक्रियेत ते समाधीत बसलेले आहेत. योगाच्या प्रक्रियेत त्यांची प्रक्रिया योग पद्धतीने बसले. ते स्वतः योगी होते आणि एक जन्मात नाही, 107 जन्म मागचे आणि हा 108वा योग, बरोबर आहे. त्यांनी योग प्रक्रिया केली, सगळ्या योगाच्या सगळ्या गोष्टी त्यांनी साध्य केल्या. पण ज्यावेळेला समाज पुढे आला आणि म्हणले महाराज तुम्ही योगात एवढे मोठे झाले, आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं मोठं व्हायचं. त्यांनी काय सांगितलं? भीममुद्रा लावा, खिचडी मुद्रा लावा, चाचरी मुद्रा लावा, आसनं करा, प्राणायाम करा, असं सांगितलं का? समोरच्या माणसाला सांगितलं काय? त्यांनी काळाची पावलं ओळखली आणि सरळ सांगितलं योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. स्वतः योगी येते. पण समोरच्या माणसाला सांगताना काय सांगितलंय? तुम्ही याच्यात येऊ नका. हे सरळ आहे ना, आपल्या हरिपाठ पाठे का नाही, मग याच्यातलंच प्रमाण आहे ना. त्यांनी सरळ सांगितलं. त्यांना विचारलं महाराज अहो तुम्ही योगी आहात ना, कमीत कमी तुम्ही ज्या पक्षाचे त्या पक्षाच तरी मतदान करायला सांगा आम्हाला. नाही कळलं का भाषा? ज्या पक्षाचे तुम्ही आहात कमीत कमी त्या पक्षाच तरी आम्हाला मतदान सांगा. तुम्ही योगी आहात आणि तुम्ही सांगता इकडे यायचं नाही, हे कसं काय? महाराजांना का काळाची पावलं ओळखली. काळ तसा नाहीये. ज्या काळात मी योगी झालो तो काळ आता राहिलेला नाही. मग काय करायचं आम्ही? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढंच म्हणा, बाकी काहीच करू नका. हरिपाठ हा साहेब एवढाच आहे. हरिपाठ हा इतकाच आहे, अलग लक्ष, इतकाच हरिपाठ आहे. काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, इतकाच हरिपाठ आहे. मग 27 अभंग कशाचे येतो? 27 अभंग कशाला लिहिले? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहित असताना पुढे कृष्ण भगवान अर्जुन गीता ठेवली होती. चांगदेव 65 लिहिताना चांगदेव महाराज पुढे ठेवले होते, बरोबर. अमृत अनुभव लिहित असताना निवृत्तीनाथ पुढे ठेवले. पण हरिपाठ लिहित असताना कोणालाच नाही ठेवलं पुढं. स्वतंत्र स्वतःची ऑर्डर ही स्वतंत्र. एखादा संस्थापक किंवा एखादा संस्था चालवणारी व्यक्ती समोरच्या नोकराला आज्ञा करते, ऑर्डर काढते डायरेक्ट, आजपासून तुम्ही अमक्या ठिकाणी रुजू व्हायचं. त्याला चॅलेंज नाही, ऑर्डर येते. जो सांभाळतो तो ऑर्डर करतो. ज्याला अनुभव असतो त्याला ऑर्डर देता येते. जो काहीच करीत नाही त्याला कसं काय ऑर्डर देईन? तीच मारीत असते जी खाऊ घालीत असते, तीच मारते. मारण्याचा अधिकार तिलाच आहे, मुस्काळात मारायचा. खाऊ जी घालते ती मारीत असते. जी खाऊ घालीत नाही ती मारीतही नाही, बघतही नाही. ती बघतच नाही तुमच्याकडे. तुम्हाला करायचं काय? त्याला म्हणणार हे पोरगा असं चाललंय, आपल्याला काय करायचं? त्याचा आपला काय संबंध आहे? आलं लक्षात? आपला काय संबंध आहे? म्हणून जीवनामध्ये जगत असताना 100% काळ हा अशा पद्धतीने चाललेला आहे की हरिपाठ फक्त हरी एवढाच शब्द वापरला. हरी म्हणून, हरी म्हणून. समोरची माणसं फार बुद्धिमान होती महाराज. ज्ञानोबरायच्या पुढची माणसं सुद्धा काही साध्या ताकदीची नव्हती. ते म्हणले महाराज कशासाठी हरिपाठ म्हणायचा, का म्हणायचा? विचारलं ना त्यांनी. 3 वर्ष जर ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम चाललंय तर त्या माणसाला विचारणं सहज होतं. 3 वर्ष सारखं जर आपल्या एका जवळ बसलो म्हणले महाराज कशासाठी हरिपाठ म्हणायचा, हरी 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 का म्हणायचं कशासाठी? त्यांनी एकच उत्तर दिलं, पुण्याची गणना. इतकं पुण्य तुला मिळेल की परमेश्वर सुद्धा त्याची गणना करू शकत नाही, इतकं तुला पुण्य मिळालं. म्हणला माझ्याकडे पुण्य भरपूर आहे, मी भरपूर मिळू शकतो. हरी न म्हणताना मिळू शकतो पुण्य. एक जण उठला
एक जण ज्ञानोबाराच्या समोर उठला उठून म्हणला महाराज हरी न म्हणताना मला पुण्य मिळवता येतं. म्हणलं कसं काय? अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्ते ते मोक्षदायिका. मी ह्या सप्तपुऱ्या करून आलो. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका चारो धाम सगळ्या यात्रा करून येऊ शकतो, मला पुण्य मिळू शकतं. ज्ञानेश्वर महाराजांना काळाची पावलं ओळख एका मिनिटात सांगितलं. वेड्या, तुला असं वाटत मी काशीला गेलो, प्रयागला गेलो, ऋषिकेशला गेलो, हरिद्वारला गेलो, उज्जैनला गेलो, ह्या सप्तपुराला गेलो, पण लक्षात ठेव जूत यावेळेस तू तीर्थाला जाशील आणि तेवढं तू नामस्मरण करशील तरच ते तीर्थ तुला पुण्य देईल. नाही तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. कळलं का उत्तर? हा, हरिपाठ पाठ आहे ना आपल्या, हरिपाठ पाठ आहे पण हरी म्हणण्याकडे पाठ आहे. नाही कळलं? हरी म्हणण्याकडं आपल्या अख्खा हरिपाठ पाठ, पण हरी म्हणायचंच नाही ना. आणि ज्ञानेश्वर महाराजाला एवढंच म्हणायचं, हरी म्हण हरी म्हण हरी म्हण हरी म्हण. का म्हणायचं? एवढ्यासाठी 27 अभंग आहेत महाराज. प्रत्येक शब्दाला प्रश्न विचारल्यानंतर एक चरण तयार झाले. जसं का म्हणायचं, जसं त्याला उत्तर दिलं अयोध्या मथुरा माई, त्यांनी सांगितलं त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामे तरिती व्रत. कलियुगामध्ये जर नामस्मरण केलं तर सगळ्या साधनाला फळ मिळेल आणि नाम सोडून तू काही कर या युगात फळ नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या युगाचं महत्व असं आहे, या युगाचा महिमा असा आहे. आमच्या घटनेचा किंवा आमच्या पक्षाचा अमुकच करारनामा आहे, दुसरा नाही. तसा कलियुगाचा करारनामा आहे. तू देवाचा, तू मग यज्ञ कर, याग कर, विधी कर, तीर्थयात्रा कर, काही कर, पण नामस्मरण करता करता कर तरच फळ, नाही तर नाही. ह्याचा महत्व आहे. आणि हे महत्व जाणून ज्यावेळा ही संत मंडळी शहाणी मंडळी मृत्यू लोकांमध्ये उतरली, का उतरली त्याचं कारण असं आहे की ज्याने दिलंय ना त्याचंच लोक ऐकत नाहीत. ज्याने दिलंय ना त्याचंच ऐकत नाहीत. न देणाराचा प्रश्न सुटला, पण जो देतो ना त्याचंच लोक ऐकत नाहीत. हा सिद्धांत आहे, या कलियुगातली ही पद्धती आहे. समजा मी तुम्हाला नोकरी दिली तर तुमचं म्हणजे तुम्ही माझं ऐकायचेच नाही, तुमच्या मनाने चाललेलं असतं. तसं देवानं दिलेली इंद्रिय, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण, पण अजिबात त्याचं भजन करायचं नाही, त्याचं ऋण मानायचं नाही, काहीच नाही. असं ज्यावेळेला घडलं त्यावेळेला देवानं सांगितलं अरे मी सगळ्यांना फुकट दिले ना, मी यांच्याकडून कधी मीटरच घेतलं नाही, कधी रुपया घेतला नाही, काहीच घेतलं नाही. मी यांना फुकट दिले आणि फुकट देऊन सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा त्यांना सांगितलं आहे की तुम्ही माझं चिंतन करा, माझ्या विचाराची आठवण करा, माझ्या आचाराची आठवण करा आणि माझ्या पद्धतीनं तुम्ही वागा, म्हणजे माझ्यासारखे सुखी व्हाल, याच्यासाठी मी तुम्हाला हे दिलेलं आहे. तरी ही माणसं अजिबात विचार करीत नाहीत. करावा काय बरं? मी यांना फुकट देऊन माझा विचार करीत नाही, सगळं देऊन सुद्धा माझ्या विचारानं वागत नाहीत. मग जे माझ्या विचारानं वागणारे आहेत त्यांना बोलवलं, ज्यांना ओळखीचे त्यांना बोललं. मग त्यात तुकोबाराय, ज्ञानोबाराय, गौरांग प्रभू, शंकर सगळ्याला बोललं. त्यांना सांगितलं तुम्ही असं करा, तुम्ही मृत्यू लोकात जा आणि ह्या लोकाला सांगा तुम्ही माझं ऐकत. जसं आपला मुलगा आपला ऐकत नसेल तर आपण त्याच्या आईला सांगतो तू सांग, माझं ऐकत नाही तू सांग. ती म्हणली मी दोनदा सांगून बघितलं ऐकतच नाही. मग असं कर त्याच्या मामाला सांग, मग मामाचं ऐकत. मामाला सांगितलं, मामाला मी 4दा सांगितले तरी ऐकतच नाही. म्हणजे त्याच्या मित्राला सांग, मित्रांना सांगितलं त्याच्या गुरुजीला सांग. म्हणजे कुठल्या तरी पद्धतीनं त्याला सांगून त्या गोष्टीपासून त्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न आईबाप करतात, कारण त्यांनी त्याला जन्म दिलेला आहे, त्याचे कौतुक करायचं पाहिजे त्यांना. तसं परमेश्वरानं ज्यांना या विश्वाला मानव जातीला जन्म दिला तो कोणत्या तरी पद्धती माझं नाही ऐकत ना, मग संताला, योग्याला, साधूला, ह्या लोकांना सांगितलं तुम्ही जा, तुम्ही सांगा यांना, हे त्याचं पण ऐकत. मग त्यावेळेला हे साधू म्हणले महाराज प्रभू अरे आम्ही सांगू त्यांना, पण आम्हालाही लय विरोध करते ते, आम्हाला सुद्धा चांगला विरोध करते ते, आणि आमचं नाही ऐकलं आणि आम्हालाच त्यांनी काही जर दगाफटका केला तर. भगवान म्हणले तुम्हाला काही बोलू द्या मी हजर आहे, फक्त मला तुम्ही हाक मारा, फक्त हाक मारा. नुसतं काही फटका झाला मला हाक मारा, मी हजरच. मग अशी झाली नाही का फटके? देवानं स्वतः तुकाराम महाराजाला सांगितलं नामदेवे केले स्वप्ना माझी जागी सभी पांडुरंगे येऊन या करावे कवित्व सांगितली मात वावगे निमित्त बोलू नये. अभंगल्या लोकाला समजून सांगा हे करा. महाराजांना अभंगलेली आणि ते अभंग सगळे जण मिळून, एक माणूस नाही,
सगळे गावचे लोक, पाटील सरपंच होते का त्यावेळेला, सरपंच पद्धती नव्हती, पाटीलकी पद्धती होती. हे सगळे जमा झाले आणि अख्खे अभंगाच्या वह्या घेतल्या आणि दगडाला बांधून बुडवायचा त्यांचा मानस तयार झाला. ज्यावेळा दगड जमा केली, अभंगाच्या वव्या जमा केल्या, अख्खा गाव जमला. भगवंताला साधना तुकोबाराय म्हणले, देवा तुम्ही आम्हाला पाठवले, तुम्ही सांगितले हे याला लिहायला, आणि हे लोक बुडवायला लागले. भगवान म्हणले तुकोबाराय तुम्ही काही काळजी करू नका, तिथं बसून राहा, त्यांना बुडू द्या म्हणले. ते ज्या वेळा दगडाला बांधून अभंग बुडवले त्याच वेळेला देवाने ऑर्डर पाण्याला आणि इंद्राणीला केली, तुझ्यात अभंग येतील पण तू त्याला शिवायचं नाही. ऑर्डर करून टाकली, तुझ्यात अभंग येतील, आता हे आणणारच आहेत आपण, तुझ्यात येतील. जसे घरात घर अभंगाला सांभाळते तसं तू त्या अभंगाला सांभाळायचं, पण त्याला तू शिवू नको. का? जल तेव्हा त्याला ऑर्डर भगवान देतो. समुद्रे रेखो नरुंडावी, पृथ्वी आई भूते वावी, हे आज्ञा माझी. समुद्राला सांगितलंय तो ह्या रेषेच्या पुढे जायचं नाही, हे त्याने सांगितलंय. तसं इंद्राणीला सांगायला जर समुद्राला सांगू शकतो, बापाला ज्याला सांगायचा राईट आहे तो नातूला घाबरत असतो काय? बापाच्या खांद्याला काम केलेलं तो नातूला घाबरून, पण तुला घाबरून अजिबात नाही. तो त्याला म्हणत असणार तुझ्या बापाबरोबर तुझ्या आजाबरोबर मी काम केलंय, तू काय सांगायला लागला मला शांतपणा. तसं इंद्रायणीला त्याने सांगितलं शिवायचं नाही. 14 दिवस अभंग त्याच्यात राहिले. इंद्रायणी नुसतं दगडा सकट अभंग बघितले लांबून, पण पाणी काय त्याला शिवलं नाही. पाणी शिवलं ऑर्डर आहे ना, वरच्याची ऑर्डर आहे, काय करणार. अभंग 14 दिवसानंतर परमेश्वरानं इंद्रायणीला सांगितलं या वर घेऊन. आले वर घेऊन, जळे दगडा सहित वह्या, जळे दगडा सहित वह्या, दगडा सहित वह्या, जळे दगडा सहित वह्या. धन्यता लोक मानू लागले, पण तुकाराम महाराजाला देवानं सांगितलं होतं ना, तुम्ही फक्त काम करा, मी तुमच्या मागे आहे. लोकाला देव कसं काय दिसणार महाराज? तुकाराम महाराज सांगितलं तू लिहायला सांगितलं हे तू बघ. हे बघा, ज्या बाईनं मालकाबरोबर लग्न लावलंय तिच्या अंगावरली साडी जर फाटली तर तिला कोणी नावं ठेवीत नाही. ज्याच्याबरोबर लग्न लावलं त्याला लोक नावं ठेवतात. अरे तुला काही लाजबीज वाटत की नाही? म्हणजे साडी फटली हिची अंगाची, अंधकडं खातो तू. ही जशी परिस्थिती आहे तसं ज्याच्या नावानं कुंकू लावलंय तो त्या कुंकवाची राखण करण्याची जबाबदारी त्याची आहे महाराज. माणसं लढायला मिळाली नाही, योद्धे मिळाले नाही, आणि आपण जिच्या नावात ज्याने आपलं कुंकू लावलंय ती राहून घेऊन गेलाय, हे तर गोष्ट माहिती आहे ना. मग माणसं मिळाले नाही, कुणी मिळालं नाही, तर त्याने वानरं जमा केली, वासुलं जमा केली, माकडं जमा केली, आणि त्यांना युद्धाचं शिक्षण सांगितलं, आणि त्यांच्याकडून वानरा हाती लंका घेऊन. अरे मिळालं नाही म्हणून ही जबाबदारी त्यांची आहे ना, रामाची जबाबदारी ना. मग त्यांनी नाही माणसं मिळाले तर हे जमा केलं, पण त्या बाईला सोडूनच आणलं महाराज. त्या बाईनं त्या सीतामाईला सोडूनच आणलं. माझा म्हणण्याचे प्रत्येक वाक्यात सिद्धांत लक्षात ठेवा. गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण आपल्या जगण्यासाठी कीर्तन प्रवचन याच्यासाठी ऐका की मला रोज जगायला याचा काय उपयोग आहे. जर तुम्ही याच्यासाठी ऐकत असाल की मला कीर्तन ऐकलं पुण्य मिळेल, आणि पुण्य मिळाल्यावर मी वैकुंठाला जाईन आणि कैलासाला जाईल, अरे वैकुंठाची कैलासाची माणसं खाली निघाली, तू कुठं चालला दिवा लावायला तिथे? वैकुंठा जाऊन काय बा, मला सांगा, मेल्यानंतर वैकुंठाची कल्पना स्वर्गाची कल्पना करू नका. अशासाठी कीर्तन ऐका, अशासाठी पारायण ज्ञानेश्वरी गाथा वाचा की जेणेकरून वैकुंठातली आणि स्वर्गातली सगळी सुख माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या जगण्यात मिळाली पाहिजेत. याच्यासाठी कीर्तन प्रवचन ऐका. मेल्यानंतर कशाला? जिवंतपणामध्ये मुलगा पाणी देत नाही, मेल्यानंतर तालुक्याला जेवण घालायचं कशाला घालतो?
आईबापाला जिवंतपणात पाणी येते, मेल्यानंतर कोणाला जीव घालण्यात नको घालू. तसं जिवंतपणात या भक्तीचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे. या संत वचनाचा उपयोग पुण्य मिळवणार तर नका का मिळाला, पण तुम्हाला रोजच्या जीवनात या विचाराचा उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी कीर्तन प्रवचन ऐका, याच्यासाठी जीवन जगा. आणि म्हणून जबाबदारी काय आहे, ती जबाबदारी ज्ञानोबाराया प्रसंग आला नाही का, ज्यावेळा पैठणला गेले आणि सगळ्या विद्वत्ता प्रचुर व्यक्तीनं त्यांना अडवलं आणि सांगितलं तुम्ही जसं बोलता तसं रेडा बोलल का. ज्ञानोबा म्हणले ठीक आहे, कारण वरून आले होते ना ही मंडळी. त्यांनी देवाला सांगितलं बाबा ह्या असा प्रसंग आला, काय करायचं. भगवान म्हणले अजिबात काळजी करू नका. कुठं बसू मी, ते म्हणले रेड्याच्या तोंडात. म्हणले बसलो आणि इथंच बसले भगवान. आणि ज्ञानोबाराने त्यांना विचारलं मग काय बोलायचे. म्हणले वेद. कोणता? ऋग्वेद. ऋग्वेद म्हणल्यावर त्याने ऐकले, तिथंच बसला होता. लगेच ओंकार हा शब्द प्रणवाचा लगेच रेडा बोलला. सगळी जेवढी विद्वत्ता प्रचुर लोक होती ती बघायला लागली. ज्ञानेश्वर महाराजाला माहीतच होतं ना की आपल्याला त्यांनी पाठवलंय ना. जसं चौकात मारामारी झाली तर पोलीस चौकी एका पोलिसाला तिथं उभं करते. ते म्हणते अवैध कोयते घेऊन हे घेऊन पोरं येतं. तुला काय करायचं, तू फक्त वर्दी घेऊन उभा राहते, अंगावर वर्दी घेऊन उभा राहा. हा सिव्हिल ड्रेसमध्ये जाऊ नको, सिव्हिल ड्रेस तुला दगडाने हाणते. वर्दी घालून जा. सिव्हिल ड्रेसमध्ये गेला की हाणतील तुला, पण वर्दी घालून गेला ते कापड बघितलं की बाकीच्या घरातून म्हणते पोलीस आलाय रे, पोलीस आलाय, उभा राहिलाय, आपण नाही बाहेर जायचं. का? वर्दीला किंमत आहे. का? त्या वर्दीच्या पाठीमागे संपूर्ण प्रशासन आहे. अख्खं प्रशासन त्या वर्दीच्या त्या स्टारला चिटकून ये. तुला दिसत नाही पण तू वर्दीला हात लावून बघ, मग कसं दिसतंय. मग तसं संत दिसायला सामान्य गृहस्थाश्रमात, कुठेतरी माळ्याच्या वंशात, कुठेतरी शाळ्याच्या, कुठेतरी तेल्याच्या, कुठेतरी कुंभाराच्या, कुठेतरी अशा, कुठेतरी एखाद्या कुणब्याच्या वंशात. अरे ही साधी माणसं जन्माला आली, हे तुला दिसलंय, पण वर्दी घेऊन आलीत. काय घेऊन आलेत? वर्दी. त्यांच्या अंगावर परमेश्वराची वर्दी आहे. तुला सामान्य दिसतात ही माणसं. संत नव्हती जगा माणसाच्या, तू त्यांना हात लावून बघ. भाऊ सारखे, बाबा सारखे, नुसतं वाकडं बोलून बघ. भाऊ सारख्याला नुसतं वाकडं करून बघ, मग बघ त्यांची वर्दी कशी ती. काही म्हणजे ह्या लोकांची बोलल तीच गोष्ट व्हायची ना. आजही तशीच आहे महाराज. आजही भाऊंची बोलले, आजही तर तसंच होतं. आजही ते काही गेले नाही महाराज. ही मंडळी हजरच येतं. फक्त आईबापानं दिलेलं शरीर त्यांनी बाजूला ठेवलंय, पण आतलं मन, बुद्धी, आपलं आत्मतत्व, आपली स्मरण, हे सगळं त्यांनी जशाच तसं आपल्याजवळ ठेवलं. तुम्ही काही संकल्प करा. मागच्या महिन्यामध्ये मी गडावर गेलो होतो विठ्ठल महाराजाला भेटायला. एक पोलीस अधिकारी आला, नवीनच जवान पोरगा होता. एवढे पैसे घेऊन आला आणि ती अख्ख्या पगाराचे पैसे ठेवले. विठ्ठल महाराज म्हणले काय काय कशाचे पैसे. म्हणला मी भाऊच्या समाधीवर डोकं ठेवून संकल्प केला होता, ही पोलीस अधिकाऱ्याची परीक्षा जर पास झालो तर पहिला पगार आणून देईन. पहिलीच परीक्षा मी पास झालो आणि हे पैसे पगाराचे आणून दिले. हे मी समक्ष असताना बघितलं. हे समक्ष मी होतो तिथं महिन्याच्या वरला आलेलो. हे जर आज घडतंय, एक माणूस यवतमाळून एवढा मोठा हंडा घेऊन आला होता तुपाचा, आणि तो पुण्यतिथीच्या त्या बुंदीमध्ये टाकीत होता. मी स्वतः त्याला विचारलं काय रे हे काय आणलं. म्हणलं तूप आणलं. कुठून आणलं. यवतमाळून आणलं. म्हणलं का. माझ्या 10 म्हशी चुकल्या होत्या आणि मी भाऊच्या फोटोजवळ घरात गेलो आणि घरात सांगितलं भाऊ म्हशी चुकल्या तर ह्या म्हशीच्या पहिलं दूध निघणार, त्याच्यातलं सगळं तूप मी घेऊन येईन म्हणला. आणि म्हणला 15 दिवसांनी म्हशी सापडल्या, हंडाभर तूप घेऊन आलो म्हणला. आता माझी काही ओळख नाही, काय नाही, काहीच नाही म्हणला. घरात फोटो लावलेला होता, त्या फोटोला लोक म्हणायचे भाऊ वाच्या सिद्धी वाच्या सिद्धी म्हणून आलो म्हणला मी. माझ्या इथं कोणी ओळखीचं नाही म्हणून बुंदीत तूप टाकून देतो म्हणला. आपलं संपलं विषय. हे मी समक्ष पुण्यतिथीत पाहिलं, हे समक्ष त्या माणसाला, आणि त्याला मी बोललो. मला सांगायचं काय, ही माणसं गेलेली नाहीत, जात नाहीत. लक्षात ठेवा, ही नवनाथ मंडळी सुद्धा जात नाही, जशाच तशी महाराज. तुम्ही कुणाला काही बोला, पण एक माणूस मला दाखवा की नवनाथाला त्यांनी एक शब्द वाकडा बोलला. एक सुद्धा नाही महाराज. नवनाथात वाकडं कुणीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांना तरी वाकडं लावलं, तुकाराम महाराज, पण नवनाथाला वाकडं लावणारा बघा एक तरी आहे का. माशी सगळ्यावर बसल पण अग्नी बसायची नाही, कारण त्याला माहिती इथं बसलं की त्यात धाम परम. तसं साधूच्या बाबतीत साधू जात नसतात, साधू आहेतच, फक्त ते दिसत नाहीत. आणि ते दिसत नाहीत म्हणूनच आपलं चांगलं आहे. देवानं दिसू नये म्हणूनच चांगलं आहे. आणि म्हणून ह्यांच्या बरोबर वर्दी घेऊनच आहे. आणि म्हणून हे लोक अतिशय बेधडकपणानं, अतिशय निर्भीडपणानं
कुणाची तमा न बाळगताना, कुठलाही काही न विचार करताना समाजाला जे योग्य आहे, रास्त आहे, उपयोगाचं आहे, कल्याणाचं आहे ते कुणाच्याही दबावाखाली न बोलताना सरळ सरळ बोलतात. हे का यांच्या अंगावर वर्दी घेऊन आलेली ही मंडळी आहेत. आणि म्हणून कलियुगाचं महत्त्व त्यांनी ऐकलं. कृतयुगात, त्रेतायुगात यज्ञ, याग, तीर्थ, अमुक ढमुक ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी भक्तीत होत्या आणि यांनी हे ओळखलं, अरे हे चालणार नाही. सोंडेसारखी तुपाची धार यज्ञामध्ये धरायची आणि इतकं तूप जर कृतयुगात जर चालतंय तर कलियुगात ताक प्यायला पोरायला मिळाला, हे तूप आणतील कुठून? ताक मिळाला, हे तूप आणतील कुठून? हे चालणार नाही. कलीन घडे साधन अवघ्या वाटा झाल्या क्षीण, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे ह्या कलियुगातल्या माणसाला कळायचं नाही. हे आणि खरंच कळत नाही महाराज, खरंच कळत नाही. आता तुम्ही तुमच्या गावात तुम्ही सुद्धा अनेक घरं बांधलीत, बंगले बांधलेत, त्या माणसाच्या वास्तुशांतीला गेला असताना तुम्ही, बरोबर, त्याच्यात काय लिहिलं असतं? आमच्याकडे वास्तुशांती आणि सत्यनारायणाची पूजा आहे, आपण अगत्य प्रसादाला यावा, बरोबर, असंच लिहिलं असतं ना, वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजा. आता न कळे न घडे सर्वता, उचित विधी विधान न कळे काय आहे, वास्तुशांती काय आहे आणि सत्यनारायण काय हे किती लोकांना माहिती आहे? वास्तुशांती हे बलिदान आहे आणि सत्यनारायण ही भक्ती आहे. वास्तुशांती काय आहे? बलिदान आहे. काय बलिदान आहे? वास्तुशांतीत विटा कुठून आल्या, सिमेंट कुठून आलं, लोखंड कुठून आलं, माती कुठून आली, लाकडं कुठून आले, हे सगळं बाहेरचं आणलेलं, याच्यावर बाहेरचे संस्कार आहेत. एखाद्या नदीच्या कडेची माती उचलली, त्याच्यात बैल मेलेले होते, साप मेलेला होता, नदीच्या पॉयटेची माती त्याच्या विटा केल्या, साप मेलेला तसाच त्या विटात आला, घराला आली. कोणता दोष आला? सर्पदोष, मृत्यूदोष आला त्याच्यामध्ये. मग हे दोष आपल्या घरात येतात आणि ते दोष बाहेर काढण्यासाठी वास्तुशांतीमध्ये सगळ्या देवतेला हवन करावं लागतं, सगळ्या देवाला बोलावं लागतं. अग्निदेव, वरुण देव, वायुदेव याला बोलावलं जातं, सुपाऱ्या ठेवून बोलावलं जातं, सगळे मांडून, आणि त्याला सांगावं लागतं हे घर बांधले. अग्निदेवाला सांगावं लागतं, अग्निदेवा ह्याच्यामध्ये माणसं राहणार आहेत, मुलं बाळं राहणार आहेत, वंश वाढणार आहे, यामध्ये तू आलास तर शांत राहायचं, लई गडबड करायची नाही, नाहीतर ही माणसं मरून जातील, यापेक्षा तो शांत राहायचं. त्यांनी पेटवलं तरच गॅस पेटायचा, तो घटस्फोट करायचा नाही गॅसचा, गॅस फुटून नाही द्यायचा तो, आणि तो तोंड बाहेर काढायचं नाही. ही अग्नीला मंत्रानं सांगितलं जातं महाराज. वायूला सांगितलं जातं ह्या खिडक्या बिडक्या, माणसं कामाला गेले, रानात गेले, गहू काढायला गेले, खिडक्या उघड राहिल्या, वादळ सुटलं तर तू घरात शिरशील, घर उडून घेऊन जाशील, घरात शिरू नको, शांततेने घरात ये आणि हळूच बाहेर जा, खिडक्या मोडू नको, हे वायुदेवाला सांगितलं जातं. ह्या सगळ्या देवाला सांगणं आणि दोष बाहेर काढणं आणि त्याचं बलिदान, कोहाळा बलिदान, काळा दिवा, दिवा लावायचा, कणकेचा अमुक करायचं आणि दक्षिणेला नेऊन ठेवायचा. गावातले मेलेले माणसं कोणी असतील, आत्रतात मेलेले माणसं, गर्भपात, ॲक्सिडंट, त्यांना नेऊन ते ठेवायचं आणि त्याला सांगायचं ह्या घराच्या दारात यायचं नाही, उंबऱ्याच्या आत यायचं नाही, जरी तुला काही मिळालं नाही मिळालं तरी तू ह्या घरात शिरायचं नाही, हे त्याला सांगितलं जातं. हे बलिदान आहे आणि ही वास्तुशांती. आणि सत्यनारायणाची पूजा, नारायणाची लक्ष्मीची पूजा आहे. आता हे इकडं बलिदान करायचं आणि इकडं यांना बोलायचं, हे कुठून काढलं तुम्ही? उचित विधी विधान न कळे न घडे, कळणार नाही महाराज, विधान कळत नाही, योग्य काय आहे. आता आपण गणपती बसवले की सगळेजण सत्यनारायणाची पूजा आज, उद्या गणपती विसर्जन. माहिती का तुम्हाला? सत्यनारायणाचा आणि गणपतीचा काही संबंध नाही. गणपतीच्या विसर्जनाच्या अगोदर सत्य विजय नावाची पूजा करायची असते, सत्यनारायण नाही. त्याचं काय शब्द आहे? सत्य विजय. गणपतीचं स्तोत्र सत्यविजयाची पूजा आहे. नारायणाचा आणि गणपतीचं, गणपती पार्वतीचा मुलगा आणि इथं नारायणाला आणलं कुठून तुम्ही? कलित साधन कळत नाही, हे कलियुगातल्या अडाणीपण आहे. म्हणून महाराज म्हणतात कलियुगामध्ये बाकीच्या साधना, बाकीच्या अवघड गोष्टी करत नाहीत. म्हणून परमेश्वराला स्मरून आणि परमेश्वराला साक्षी ठेवून परमेश्वराला सांगितलं फक्त तुझं नाव घेतील. म्हणले मग माझ्या नावाचं सांगा. लय अवघडात त्यांना सांगू नका, कलियुगात तू प्रसन्न होशील ना नावानं. म्हणले ठीक आहे. आणि मग तुकाराम महाराज आदी करून संतानं कमी सगळ्या गोष्टीचा निर्णय केला आणि मग त्याने सांगितलं देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. सहज लोक सांगत नाहीत, ऐकतच नाहीत. मग शिव्या देऊन सांगायला सुरुवात केली, ए वेड्या देवाचं नाव घ्या, तरी ऐकत नाहीत. किती सांगू तरी नाही ऐकत. तिची बटकीचे शिव्या देऊन हाणून मारून, जसं आई मुलाला सांगते अभ्यास कर, अभ्यास कर, तुला बापाने मारले ना, अभ्यास कर.
तर ऐकतच नाही, त्याला उपाशी ठेवती, त्याला घराच्या बाहेर काढून देते, सगळ्या गोष्टी करते तरी ते करीतच नाही. त्यावेळेला आई म्हणते आता तू कर, नाही तर नको करू बाबा, आता तुझ्या फक्त माझ्या काय राहिले तुझ्या फक्त आता मला लागोनिया पाया विनमितो तुम्हाला लागोनिया पाया विनमितो तुम्हाला विठ्ठल माला वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल माला वेळोवेळा सरकारी भोला सरकारी भोला आई जसं मुलाला अखेरच्या टप्प्यात पाया पडण्याचा प्रयोग करते, तुझ्या पाया पडते पण माझं ऐक, तसं या साधुसंतानं या समाजाला मात्र हृदय धरून, कारण संत आईच्या हृदयाचे आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, आईच्या हृदयाने ह्या समाजात आले, देवाची आज्ञा म्हणून आले. तुका म्हणे मज धाडिले निरूपा, मार्ग हा सोपा सुखरूप, देवाची आज्ञा म्हणून आली, आईच्या अंतकरणानं आले, समाजाचं कळवळा धरून आले आणि म्हणून त्यांनी सगळे प्रयोग करून हा प्रयोग शेवटचा केला. पाया पडतो तुमच्या देवाच्या. महाराज, काही माणसं अतिशय निष्पाप, निर्हेतुक, निष्कलंक असतात. आता यावर्षी हा पहिला सप्ताह इथं रणदेव बापूंचा, बरोबर आहे. स्वतःच्या जमिनीत त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं, खर्च पाणी लवाजमा हे सगळं उभं करायचं. हे काय यांचा हेतू काय? यांना काय धर्मशाळा बांधायची, काय यांना दिंडी काढायची, काय यांना काय मोठं व्हायचे, काय करायचं काय यांचं? काहीच नाही महाराज, काहीच नाही. आपल्या स्वतःच्या कष्टातून आपल्या स्वतःचा वेळ द्यायचा, आपण स्वतः महाराष्ट्रात वाटेल तितक्या ठिकाणी हिंडायचं. मी आळंदीला एक मोठा कार्यक्रम केला होता. बापू मुलाला घेऊन आले, ज्ञानेश्वरी पाठ केली त्यांच्या मुलानं आळंदीत, म्हणून बापूच्या मुलाचा मोठा माऊलीच्या मंदिरात सत्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर त्यांना म्हणलं, बापू हे डिझेलचे पैसे घ्या. म्हणजे मला वर्गणी मागा, मी देतो काही तुम्हाला, मला डिझेल नको. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. लोक काय सांगतात ते मला माहीत नाही, किंवा लोकांकडे मी काही त्यांना विचारायला गेलो नाही. पण आळंदीमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस मी म्हणलं, बापू हे पैसे घ्या तुमच्या मुलाच्या सत्काराचे, डिझेलला तरी. अजिबात नाही म्हणले महाराज, मी पंगत देऊ काय खाली ह्या सप्ताहात. मी इतक्या निष्पाप निष्कलंक निर्हेतुकपणानं करायचं. आणि लोकाच्या पाया पडून पत्रिका छापून या कीर्तनाला, या कीर्तनाला, या कीर्तनाला, या कीर्तनाला. काय त्यांचं गुटलंय, काय राहिले काय त्याच्यात, काय गुटलं त्यांचं? सप्ताह केल्याने का त्यांच्या मुलाची लग्न खोळंबली, का मुलाला मुलगी मिळत नाही का प्रपंचात काही करायचं आहे? तसं जर विचार केला तर काहीही हेतू नाही. तरी परंतु निष्पाप दिनदुबळ्या माणसाचं, अडाणी माणसाचं, समाजाचं, ज्या कुळात आपण जन्माला आलो त्या कुळाचं, ह्या सर्वांचं कल्याण व्हावा, 2 पैसे आपल्याला मिळावेत हा हेतू अजिबात नाही. याचं कल्याण व्हावं एवढाच हेतू आहे ना. मी एक दिवस, आता माझा त्यांचा परिचय तसा खूप वर्षाचा आहे,
खूप म्हणजे खूप वर्षाचा. ही जमीन घेत असताना मला म्हणले, बापूने मला फोन केला, मी आपला आलो तिकडे कीर्तनाला जायचं होतं. बापू म्हणले, महाराज ही जमीन मला मिळाली, म्हणले कमी पैशात मिळाली आपल्याला, म्हणजे चांगली 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि इथं आपल्याला आश्रम बांधायचा, विठ्ठल मंदिर बांधायचं, आमकं करायचं. म्हणलं बापू ह्याच्यात करायचं. म्हणलं मला सहज मिळालेलं, आपल्याला देवाची इच्छा आहे म्हणले, हे आपल्याला करायचे. 10-12 वर्षापूर्वी मला बोलले होते. आणि मी म्हणलं बापू आता हे लय अवघड हो, चांगल्या चांगल्याला जमत नाही. म्हणले जमलं आपल्याला जमलं आपल्याला, पण बघितल्यानंतर जमलं. आता अजून काय काय जमायचं आहे कोणाच ठाऊक. काय माझा महत्त्वाचा हेतू असा आहे की काही गोष्टी महाराज, सगळ्या गोष्टी माणसाला करोडोपती होता येईल, पण आपल्या घामाचे 2 रुपये गरीब माणसासाठी देणं हे फार अवघड गोष्ट आहे महाराज. अति अवघड गोष्ट आहे, अति अवघड. आणि महाराज दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. हा दाता खरा तो आहे की संपूर्ण समाजाला, परिसराला, आपल्या जवळच्या माणसाला देवाचं स्मरण कसं होईल यासाठी वाटेल त्या गोष्टीचे प्रयोग आणि वाटेल त्या गोष्टीचं अवलंबन करून ह्या लोकांना देवाचं स्मरण कसं होईल, ही माणसं देव कसे होतील आणि देवासारखं कसं वागतील, एवढाच हेतू रामकृष्ण रणदिवे बापूच्या मनात आहे. बाकी काही नाही, मला काही नाही. त्यांचं आईबापानं नावही रामकृष्ण ठेवलं आणि ते वागायला लागले रामकृष्णसारखेच. आलं कसं? राम जसे सरळ मार्गी होते, कृष्ण जसं प्रेमळ होते, जिव्हाळ्याचे होते, तसं नावही त्यांनी ठेवलं. कोणत्या नक्षत्रावर आईबापांनी ठेवलं मला काय सापडत नाही ते, पण ठेवलं नाव. आणि खरोखर व्याजस्तुती नाही, मी तर कोणाची स्तुती करणारा माणूसच नाही, व्याजस्तुती नाही, ही वास्तवता आहे. महाराज आपलं स्वतःचं योगदान करायचं, सगळ्या कुटुंबाला घेऊन करायचं. आणि विशेष त्यांची मंडळी बिचारी लवकर निघून गेली पतिव्रता धर्माचा अवलंब करून, पण तिनेसुद्धा साथ भरपूर दिली. मुलंही साथ देतात, नातू साथ देतात. नाही तर काय कोण म्हणणार आहे बाबा आमच्या प्रॉपर्टीतले एवढे पैसे कमी होतात, कशाला तुम्ही उधळपट्टी करता. असं एकदा मुलगा जर म्हणला तर त्या बापाचं खच्चीकरण होऊन जातं. रणदिवे बापू आपल्याला पुढे दिसत असले, पण यापेक्षा अधिक कौतुक मी त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या सुनाचं आणि त्यांच्या मंडळीचं करील महाराज. ह्या लोकांना त्यांना खरी साथ दिली ना, ह्या लोकांना साथ दिली. आलं लक्षात? समजा मी घरी आलो यांच्या घरी आणि दारातून विचारलं बापू आहेत का, म्हणले बापू नाहीत, बाहेर गेलेत, कीर्तनला गेलेत. त्या बायकोने जर, त्या बाईनं, त्या पुरुषानं, मुलांना जर म्हणलं या महाराज या पाणी प्या, जरी बापू नसले तर आम्ही आहेतच ना, हीच बापूची खरी किंमत आहे. आणि बापू नाहीत जा तिकडं असं म्हणले, असं म्हणलं काय महाराज. पुरुष आता आमचे साहेब सतत बाहेर असतात, मुंबई, पुणे, कुठे दिल्ली, बाई घरी. 1000 माणसं साहेबाच्या परस्पर. मीच 10-20 वेळाला आलो साहेबाच्या परस्पर, म्हणजे माझी त्यांची. म्हणून मी आज मुद्दामच म्हणलं बरं झालं तावडी सापडली, कारण मला सापडतच नाही ती. घरी किती काही वेळाला भेटा गेले सापडतच नाहीत. आणि मग बाईने माझं स्वागत करायचं, जेवण करायचं, अमकं करायचं, तमकं करायचं. खरे बा मी तर साहेबाला भेटायला आलो आणि बाई सेवा करते, ह्याच्यात कुणाचं मोठेपणे, बाईचं नाही साहेबांचं मोठेपणे लक्षात ठेवा. जरी बाईला सेवा करीत असली पण मोठेपणे, संस्कार कुणाचे आहेत, कष्ट कुणाचे आहेत, मेहनत कुणाची, सांगून कोण गेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा रोळी आनंदे ह्याच्यावर असतात. तसं बापू समाजात जातील, कीर्तन करतील, एक नाव पैसा कोणाचा घेत नाही, देत नाही, काहीच नाही. हे जरी असलं तरी आपल्या कुटुंबात, ज्या कुटुंबात झोपायचे, जिथं मान टाकायची, जिथं जेवायचे, तिथल्या माणसाची ताकद असल्याशिवाय ह्या पुढच्या गोष्टी होत नाहीत. ताकद तिथं असायला, तिथली माणसं गोड बोलणारी पाहिजे, तिथल्या माणसाचा त्याग पाहिजे, तिथल्या माणसाचं प्रेम पाहिजे, तिथल्या माणसाची आस्था समाजाविषयी पाहिजे. केवळ बापूचीच आस्था आहे आणि बापूचीच आस्थेमुळं समाज चालला आहे अजिबात नाही. हे संस्कार मागून सुद्धा ताकद आहे. हिरवं झाड दिसतं वेड्या, पण त्या हिरव्या झाडासाठी मातीतल्या मुळ्यानं गाडून घेतलेलं असतं आणि त्यांची तोंड सारखी उघडी असते पाणी वाढायला. त्या मातीतल्या मुळ्याची सारखं पाणी त्या उडी देता आणि झाड हिरवं दिसतं. तसं बापूचं हिरवंपण आहे ना, हे घरातल्या कुटुंबाच्या मुळ्यामुळं दिसतं, हे लक्षात ठेवा. ह्या मुळ्यामुळं ते हिरवंपण दिसतंय. आणि त्या मुळ्या का वाळल्या, किती झाड किती मोठं असू द्या, ते असं उतानं पडल्याशिवाय
राहत नाही महाराज. किती असू द्या तुमचं, खालच्या मुळ्या दिसत नाहीत, काही दिसत नाही, पण त्या सारख्या शोधित असतात कुठं पाणी, सारखा प्रवास त्यांचा, आणि त्यात दिसत नाही. झाड हिरवं दिसतं, फळं फुलं सगळं टकाटक, पण मुळ्या. तसं महाराज हे कुटुंब, घरातले माणसं, भाऊ असतील, भाऊजाई असतील, सगळे असतील, सगळ्या गोष्टी कितक्या अवघड करत असताना समाजाला किती तोंड द्यावं लागतं, काळाला किती पुढं जावं लागतं. काळ काय सांगतो. ह्या सगळ्या गोष्टीवर मात करून एवढं मोठं उभा करणं इतकी सोपं गोष्ट नाही. केवळ पूर्वजन्माच्या पुण्याईनं, पूर्वजन्माच्या ताकदीनं आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद, जे कोणी त्यांच्या वंशात गेलेत ते स्वर्गातून बसलेत, त्यांचा आशीर्वाद, त्यांची ताकद, एवढ्याच गोष्टीवर हे होऊ शकतं. एकट्याचं हे काम अजिबात नाही, हे लक्षात ठेवा, अजिबात नाही. आपले माता असतील, पिता असतील, आजोबा असतील, पंजोबा असतील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी का भक्ती करायला लागलो, माझ्या वडिलाची मिरास शिका. हां, माझ्या वडिलाची सहज घरात आमच्या सेवा होती, माझ्या वडिलांचा आशीर्वाद होता, आणि माझ्या आई वडिलांच्या आणि पूर्वजांच्या आशीर्वादामुळं मला हे घडलं. हे जर तुकाराम महाराज कबूल करतात, तर बापूंच्या बाबतीतसुद्धा आपल्याला हीच गोष्ट करावी लागेल. का? त्याने आग्रह धरून पाया पडून बोलवलं आहे तुम्हाला, या बरं का, या, आपला सप्ताह आहे महाराज, या बरं का, या बरं का. 100 जणाच्या पाया पडल्या असतील. का? लागून या पाया विनवितो तुम्हाला, मी पाया पडतो. कशासाठी? करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, पाया पडून विनंती केली, प्रार्थना केली. का? करे टाळी बोला मुखे नाम, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. 2 गोष्टीची ऑर्डर केली महाराज. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या ऑर्डर आहे. हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. का? फक्त नाव घेऊ आम्ही, टाळी नाही वाजवणार तरी नुकसान आहे आपलं. फक्त टाळी वाजवू तरी आपलं नुकसान आहे. 2 गोष्टी केल्या तरच तुमचा फायदा आहे. टाळी नाही वाजवली, नुकसान आहे. का? तुकाराम महाराज किंवा आदी करून संत जे बोलले ना, त्या 2 गोष्टीचा विचार करून, ज्ञान विज्ञान तुझं तैसे वाटून देऊ. बघा, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीची प्रगती करण्याचं काम शास्त्रज्ञ करतो. जी गोष्ट दिसते त्याची प्रगती करायची, तिचा शास्त्रज्ञ करतो. आणि जी गोष्ट दिसत नाही तिची प्रचिती देण्याचं काम संत करतात. दोन शास्त्रज्ञ आणि संत. गावामध्ये कीर्तनकार आले, मारचा हार घालतात. गावातले सरपंच आले, निवडून आले किंवा डायरेक्टर आले नगरपालिकेचे, अरे कीर्तनकारा इतकाच त्याचा अधिकार आहे, अजिबात कमी नाही, अजिबात कमी नाही. का? मला सांगा, आता इथे यायचं आहे आपल्याला, मी आळंदीहून आलो, 200-250 किलोमीटर आलो, 4 तासात मी इथं गाडीत आलो. मग हा रस्ता कोणी केला आहे? शास्त्रीनं, आचार्यानं, पंडितानं, काशीच्या विद्वानानं केला? कुणी केला? रस्ता करण्याचं काम यांचं आहे. प्रशासन जे चालवतात, शासन चालवतात, ग्रामपंचायतमध्ये निवडून येतो त्या माणसानं लाईटची व्यवस्था, गावातल्या पाण्याची व्यवस्था, ही व्यवस्था, भौतिक व्यवस्था ही माणसं करतात. म्हणले महाराज मग तुमचा काय उपयोग आहे? आमचा काय उपयोग? रस्ता करण्याचं काम प्रशासनात काम करणाऱ्या माणसाचं आहे. आणि चांगल्या रस्त्यात चांगली माणसं वाकडी तिकडी पडू नये ते नीट करण्याचं काम आमचं आहे. हा, हे काम आमचं आहे बुवा. रस्ता तुम्ही करा
आणि त्या रस्त्यात जर चांगली माणसं वाकडी तिकडी पडायला लागली, एकटा डोल लिंजिम खेळत चालला, तर आम्ही त्याला सांगू की एका बाजूनं चल, हा डोल लिंजिम खेळू नको, हे आम्ही सांगू. म्हणजे ही दोन माणसं आहेत ना, ही समाजाच्या कल्याणाचीच शक्ती आणि भक्ती. अलग लक्षात, शक्ती. म्हणून शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे दोन स्वतंत्र, ज्यांच्या तलवारीला रोज माणसाचं मुंडकं लागायचं, रोज रोज रक्तच लागायचं तलवारीला, दुसरं काहीच नाही. आणि ज्यांच्या हातात सारखी माळ फिरत होती, सारखी माळ फिरायची, ते शिवाजी महाराज एक दिवस तुकोबारायाकडे गेले आणि सांगितलं, इकडून डच, गोव्याकडून डच पोर्तुगीज, मुंबईकडून इंग्रज, इकडून निजामशाह, तिकडून बादशहा, तिकडून आदिलशहा, हे सगळे लांडग्यासारखे आपल्या स्वराज्याला तोडतात. आणि एवढी तकलीफ, एवढा त्रास, तुम्ही भंडारा, घोराडा, भामगिरी डोंगरावर म्हटलात, तुमच्या गळ्यात 2 माळा, 1 मला द्या, मी सुद्धा एका डोंगरावर बसतो, हा त्रास फार आहे मला. तुकाराम महाराज म्हणले, शिवबा हे तुम्हाला कुणी शिकवलं असं? हे बरोबर नाही. म्हणले का? अरे म्हणले, शिवबा तुम्हाला माहीत आहे का? का शरीर राखण्याचं काम, शरीराचं नीटनीटकी राखण करण्याचं काम परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे, आणि ज्या शरीरात मन राहतं त्या मनाची राखण करण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे. जर शरीरच नसेल तर आम्ही मन आणायची कुठून? शरीरच नाही, मन आणायचं कुठून? माणसंच नाही आली तर आम्ही सांगायचं कुणाला? का भिंतीला सांगू, का दगडाला सांगू? शिक्षकच नाही, गुरुजीच नाही, विद्यार्थीच नाही आले, शिक्षकाने भिंतीला शिकवायचं का? तसं माणसं महत्त्वाची आहेत, त्याच्यानंतर मन. म्हणून तुम्ही तलवारच चालवायची आणि मी माळच फिरवायची. तुमच्या तलवार चालवण्यातच समाजाचं कल्याण आहे आणि माझ्या विचारात समाजाचं कल्याण आहे. शिवाजी महाराज डोंगर उतरून आले महाराज, परत महाराजाकडं माळ मागायला गेले नाही. का? म्हणून समाज चालवणारा, समाजाचा भौतिक सुधारणा करणारा आणि समाजाची आध्यात्मिक सुधारणा करणारी ही 2 माणसं समाजातल्या उजवा आणि वाम भाग आहे, लक्षात ठेवा. मला सांगा, राजकारण करणारी व्यक्ती म्हणजे प्रशासन चालवणारी व्यक्ती. आता मी तुम्हाला असा विचार करतो, प्रश्न विचारतो, तुम्ही डोळे किती घेऊन आलात माझ्याकडं? 2. आणि मी किती दिसतोय? 3. मी दिसतोय किती तुम्हाला? डोळे 2 आणि दिसतो असं आहे का? अरे 2 डोळ्यात मी एकच दिसतो, बरोबर आहे. तुमच्याजवळ पाय 2 आहेत, पण रस्ता किती चालले? 2 पाय, एकच रस्ता चालले. का एक पाय गेला खालच्या आलेला आणि दुसरा पाय गेला वरच्या आलेला, असं घडलं. आता एक कान इकडे आणि एक कान इकडे, 2 कानाच्या दिशा 2 येतात, पण शब्द किती ऐकतात? एकच ऐकतात. तसं प्रशासन आणि धर्म, राज्यशास्त्र आणि धर्मशास्त्र, शासन चालवणारा आणि धर्माचा प्रचार करणारा, ही 2 कानासारखी महत्वाची माणसं आहेत, लक्षात ठेवा. नावं ठेवण्यासारखी नाहीत. आपण मोकारा, अरे तो रस्ता वेगळा आहे ना, रस्ता वेगळा आहे. आता मी तुमच्या गावात इलेक्शनला उभा राहिलो साहेबाच्या विरुद्ध, मी प्रत्येक गल्लीत सांगितलं, मी तुम्हाला रोज कीर्तन करतो. साहेब काहीच बोलले नाही. साहेब म्हणले फक्त आपल्या घरी जेवायला या. आणि मी तुमच्या दारात कीर्तनाला गेलो, रोज माझं कीर्तन रणदेव बापू पाठवत्यात रोज. आणि साहेब म्हणले मला काही त्यातलं जमत नाही, तुम्ही आपल्याकडे फक्त जेवायला या. मताच्या दिवशी माणसं गेल्यानंतर माझं कीर्तन ध्यानात आणतील का त्यांचं जेवण? आईची शपथ घेऊन सांग, काय ध्यानात आणतील? अरे ते म्हणले महाराज जाऊ दे बरोबर दे, अरे आपलं रोज जेवायला मिळले, इकडं चल. लक्षात ठेवा, का होटाचा विचार ध्यानात राहत नसतो. मी किती वर्ष बापू, 35 वर्ष जवळजवळ पाठवतात कीर्तनाला येतोय, कमीत कमी 35 तर नक्कीच झाले. माझ्या 35 वाक्य पाठोदेकरांनी ध्यानात नाही ठेवले. पण एकदा तुम्ही माझ्या घरी जेवायला आले, आम्ही बडे महाराजाकडे जेवायला गेलो होतो, बडे महाराजाकडे जेवायला गेलो होतो, बडे महाराज घरी जेवून आलो. कारण मी 35 वर्ष येतोय, माझा एक अभंग ध्यानात नाही राहिला. आणि एकदा जेवण दिलं तर तुमच्या ध्यानात कसं राहिलं? पोटातलं ध्यानात राहत नसतं, पोटातलं ध्यानात राहतं, लक्षात ठेवा. पोटातलं बापू ध्यानात राहत नसतं, पोटातलं ध्यानात राहतं. ज्याने पोटाची व्यवस्था केली ती माणसं ध्यानात राहतात. होटाने बोलणारे जे हरी जे हरी जे हरी जे हरी किती काही पडलेत,
स्टँडवर भेटले, जे आरी तहान लागली, काहीच नाही, जे आरी कुणी कोण आले, इकडे बीडला जायचे, बरोबर, या 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 या, अरे मला तहान लागली, पाणी पाज ना. लक्षात आलं का? म्हणून जीवनामध्ये जगत असताना हा दोन विचार फार महत्वाचा आहे. ज्ञान विज्ञान तुझ तैसे वाटोने देऊ. ज्ञान आणि विज्ञान याच्यात टाळी वाजवावी हे विज्ञान आहे आणि नामस्मरण करावं हे ज्ञान आहे. का? टाळी वाजवलं, 36,000 नाड्या, 72,000 नाड्या शरीरातून प्रवास करतात, त्या सगळ्या नाड्या हातावर येतात आणि पायावर खाली जातात. येताना हातात येतात आणि खालून पायाला जातात. डॉक्टर सांगतात सकाळी चला ॲक्युप्रेशर होईल. हे डॉक्टरने सांगितलं आहे. आता फार पूर्वी आमच्या साधू संतांना सांगितलं आहे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी, म्हणजे पायानं चालायचं आणि हातानं टाळी वाजवायचं. टाळी का वाजवायची त्याचं कारण तुम्हाला सांगतो. तिकडं झाड आहे, पाईप एवढा छापला आणि तिकडं झाडी, पाणी तर पाईप पुरत नाही. सहज माणूस किती सहज माणूस बोलतो, असा वर घेतो आणि असा तोंड दाबल्यावर पाणी तिथपर्यंत जातं. अरे म्हणलं कसं काय गेलं रे पाणी? नाही म्हणलं याला फक्त दाबायचं की पाणी पुढं जातं. जर दाबल्यानंतर पाणी प्रेशरनं पुढं जातं, तसं ह्या हातावर ज्या नाड्या आल्या ना एवढ्या, याला नुसता दाब काढला की रक्ताभिसरण प्रेशरनं चालू होतं शरीरामध्ये. हे विज्ञान आहे, हे विज्ञान आहे. प्रेशरनं चालू होतं रक्ताभिसरण. नुसतं असं विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं की प्रेशरनं चालू होतं. आणि हे प्रेशर आलं की आतल्या ज्या नाड्यात, हजारो नाड्या ज्या रक्तवाहिन्यात, त्या वेगानं प्रवास करतात. जसं दंडात पाणी ज्यादा सोडलं की दंडातली सगळी घाण ते पाणी घेऊन जातं. नदीत पाणी आलं की आखी घाण घेऊन नदी चकाचक होती. तसं आपण खाल्लेलं तेलकट तुपट काय खाल्लंय कोणास ठाऊक, ते सगळं प्रेशरनं रक्त वाहू लागलं की अख्खी घाण, ते नाड्या शुद्ध होतात, पवित्र होतात, माणूस सतेज होतो, तरबेज होतो आणि त्याला आरोग्य ठीक राहतं. हे टाळी वाजवण्याचं लक्षण आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुमच्या तालुक्यामध्ये आपण सगळी शहाणी मंडळी आहात, महिलाला जास्त अटॅक आला का पुरुषाला? जास्त माणसं मेले कशाने? महिलाला अटॅक आला का जास्त? नाही, पुरुषाला जास्त अटॅक आला. का बरं? एकाच घरात दोघं एकच भाकरी खातात, त्याच घरात झोपतात, तीच हवा, तेच पाणी, तोच सूर्य, सगळं तेच आहे. सगळं जर दोघाला सारखंच आहे तर अटॅकने पुरुष का मरतात जास्त, महिला का नाही जास्त मरत अटॅक येऊन? हां, महिला पार आणि हा तरणा बाण, याचा धनुष्य सुद्धा नाही झाला, बाण तसाच असाच बाण उलथून गेला. का अटॅक? का? त्याचं कारण एक हे, महिलाला अटॅक काय येत नाही हे विज्ञान आहे महाराज. महिला सतत हातावर प्रेशर देते, सतत हातावर प्रेशर. कणिक मळताना दाबून 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 कणिक मळा, हातावर प्रेशर आलं. चपाती करताना सारखं बेलणं फिरतं, हातावर प्रेशर आहे. भाकरी करताना सारखा हात दाबला जातो, हातावर प्रेशर आहे. फरशी पुसताना सारखी फरशी पुसली जाते, हातावर प्रेशर आहे. धुणं धुताना सारखं जोरानं आपटलं जातं, हातावर प्रेशर आहे. खुरपाय लागली तर सारखं खुरप, हातावर प्रेशर आहे. प्रत्येक बाईत हातावर प्रेशर आहे. पुरुषात काय सांगा ना? अरे पुरुष आंघोळ केली ना तर स्वतःची चड्डी सुद्धा धुत नाही. तशीच बाई जर 2-4 दिवस बाहेरला गेली इकडं तिकडं तर चड्डी वाट बघते, अरे मला धुतो कधी? अरे मी बोरीतच बसले, माझा दम कोंडला, अरे मला धुवून बाहेर काढतो. काहीच नाही महाराज, प्रेशर काहीच नाही. फक्त याला एकच प्रेशर आहे, फक्त तंबाखू मळायचं. याच्यापेक्षा याला प्रेशर काही नाही. महाराज काय होतंय, किती अवघड काम आहे हे, अवघड आहे. एवढंच प्रेशर, बाकी काय प्रेशर आहे? काहीच नाही, काही नाही. मग मला सांगा, सहज बाई विधवा स्त्रिया ज्यादा दिवस राहतात, विदुर पती नाही राहू शकत जास्त. का? सतत काम आहे, प्रेशर आहे ना, शरीरावर प्रेशर आहे कामात. तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरी बसा, दोघं नवरा बायको, आणि दोघांना वही घ्यायची आणि संध्याकाळपर्यंत सकाळपासून कुणी कुणी काय काय कामं केलीत एवढंच लिहायचं. ज्यादा वळी कोणाच्या भरतीनं आईची शपथ घेऊन सांगायचं. कुणाच्या ज्यादा वळी भरतील? महिलाच्या ज्यादा वळी भरतील. पुरुषाची वळच भरायची नाही बाबा.
उलट यानेच आंघोळ केली, यानेच बाईनंच कापी आणून दिली, सगळं यानेच केलंय. काहीच नाही, कामच नाही. प्रेशर काय मला सांगा. ह्याचा परिणाम असा होतो की आपल्या लाईफ कमी होऊन जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, टाळी वाजव वेड्या, टाळी वाजव. जर तुला आयुष्य जगायचं असेल व्यवस्थित तर तू टाळी वाजवल्यानं रक्ताभिसरण, मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, सगळे आजार प्रेशरनं रक्तात. जिथं रक्त पोचत नाही तिथं रक्त पोहोचण्याचं काम प्रेशर करतं. आणि म्हणून विज्ञान हे टाळी. म्हणून लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी हा पहिला शब्द ठेवला आहे. आणि नंतर नामस्मरण. करे टाळी बोला मुखी नाम. मुखानं नाम का? टाळी वाजवली, मुखानं नाम का? शरीर दोन प्रकारचं आहे. एक आईबापानं दिले, एक आपल्या मालकीचं आहे. आई वडिलांनं पाण्याकून रक्त आणलं, पृथ्वीकून हाडं आणली, सूर्याकून अग्नी आणला, वायूकून वायू आणला आणि तेज आणलं. हे 5 जणांकून 5 आणलं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे आणलं. आणि आपल्या मालकीचं स्वतःचं एक शरीर आहे. आपलं मन, आपलं स्मरण बुद्धी, आपलं कर्म आणि आपलं आत्मतत्व हे आपल्या मालकीचं आहे महाराज. आईबापाचा काही संबंध नाही याच्यात, काही संबंध नाही. आईला मन आईला कपाळ देता येतं, कपाळावरलं लिहिलेलं आईबापाला देता येत नाही. लिहिलेली बाई दुसरीची. आईला कपाळ देता येतं, कपाळावरलं लिहिलेलं कर्म नाही देता येत. एक मुलगा कलेक्टर होतो आणि दुसरा मुलगा लाल कपडे घालून गाडा ओढतो. का? त्याला विचारलं, ह्याला शिकवायचं ना. ती म्हणली, काय करणार बाबा, मी जन्म दिला, कर्म थोडंच दिले, ज्याचं त्याचं कर्म भिन्न आहे. हां, एकाच कुत्रीची 2 पिलं असते तर एक कुत्रीची 2 पिलं अशी टकाटक राहिली. एका जणानं ते पाळलं, ते मुंबईला घेऊन गेला. काय पिलू आहे म्हणला. तो 20-25 लाखाच्या गाडीत हिंडतो. आणि हे वाढलं, याच्या अंगाला खरूच झाली, याला सगळे दगडाने हाणते. सगळे दगडाने हाणते. हाड कुत्री किती? एकाच आईची 2 पिलं. एक गेलं 20 लाखाच्या गाडीत, एक गेलं दगड खायला. आणि एकच आई ना. हे झालं कसं? हे कर्मानं झालं. अलक्षात, हे कर्मानं झालं. आणि हे कर्म बदलण्याचं काम नामस्मरण करतं महाराज. हात हे शरीर बदलायचं काम करतं आणि नामस्मरण. कपाळ ठीक आहे, हे अन्नानं राहतं, पण नामस्मरणानं कपाळावरलं लिहिलेलं बदलून जातं. लक्षात ठेवा. म्हणून नाम घ्यायचं. अन्न खाल्लं चांगलं, बदाम, काजू, पिस्ता, टकाटक शरीर राहणार, कपाळ ठीक राहणार. परंतु नामस्मरण केलं नाही तर फक्त कपाळ ठीक राहील, नामानं लिहिलेलं बदलं. आणि म्हणून नामस्मरण करणं, आतल्या शरीरातला बदल हा सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. आतलं शरीर हे आपल्या मालकीचं आहे ना. 100 रुपयाचा पूर्वी मोबाईल असायचे बघा, 500 रुपये 100 रुपयाला मोबाईल मिळायचे, एवढूसा. त्याचे बटणं खराब झाली, बरोबर. बटणं खराब झाले, दिसेना. म्हणलं, अरे बाळा, माझ्या मोबाईलचे बटणं खराब. पोराने 10,000 रुपयाचा स्क्रीन टच मोबाईल आणला. बाबा हे फेकून द्या, हा घ्या मोबाईल. अरे वा, छान आहे. हे आता खराब झालं आहे, लगेच फेकून देतो का? नाही, फेकून देतच नाही. त्याच्यात एक एवढंसं कार्ड असतं, सिम कार्ड. तो पोरगा त्याच्यातलं सिम कार्ड काढतो आणि ह्या मोबाईलमध्ये टाकून देतो. ते डबडं खराब झालं, पण कार्ड काढशील याच मोबाईलमधले नंबर त्या सिम कार्डात आहेत. याच मोबाईलमधले नंबर, गाणे, काय असेल, पाहुण्यारवाळ्याचे फोटो बिटो याच्यातलं काढून याच्यात टाकलं, हे डबडं दिलं फेकून. तसं परमेश्वर परमात्मा ज्यावेळेस हे डबडं खराब होतं, असं वाकतं आणि पुरं खराब झालं की देव याच्यातलं सिम कार्ड काढून घेतो आणि दुसऱ्या जन्मात टाकून देतो. कळलं का? माणसं म्हणतात मेलं म्हणजे गेलं, मेलं म्हणजे गेलं नाही, त्यातलं सिम कार्ड आलं इकडं. त्यातलं सिम कार्ड घेतो देव. काय काय घेतो त्याच्यातलं? मन, त्यातलं कर्म, त्यातलं आत्मतत्व आणि त्यातलं स्मरण. स्मरण घेतो महाराज. हा, समजा मी गेलो असं गृहीत धरा, पण पुढच्या जन्मात मी जाईल ना, हे माझे अभंग जे पाठ केले, जे मी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, पुढच्या जन्मात नुसती ज्ञानेश्वरी गाथा माझ्या पुढं बालपणात जरी आलं, बालपणात नुसतं बघितलं तरी माझ्या पाठ, मग त्यावेळेच्या माझ्या आई बाबा म्हणतील, काय पोरगा हुशार आहे हो, अहो त्याने ज्ञानेश्वरी नुसतं बघितली की पाठ. तुला काय माहिती 50 वर्ष तिने मागच्या जन्मात घासली आळंदीला म्हणून? तुला काय माहिती मागच्या जन्मात घासली त्याने ती? माहिती आहे का आईबापाला? मागचं कर्म आईबापाला माहीत नसतं. फक्त या कर्मातलं. रणदेव बापूच्या मुलाने 4 वर्षात आखी ज्ञानेश्वरी पाठ केली. बापू म्हणले आपल्या पोरांनी ज्ञानेश्वरी पाठ केली, आपल्या पोरांनी. त्यांना काय माहिती मागच्या जन्मात पाठांतर करून आलाय. ही तर माणसाच्या कविता पाठ व्हायना, कविता पाठ व्हायना, हरिपाठ पाठ व्हायना. त्याला म्हणलं हरिपाठ, म्हणला बापूच्या मागच्या सप्त्यात झाला होता, पण ह्या सप्त्यात पुन्हा विसरून गेला बुवा.
हरिपाठ 27 अभंग पाठ व्हायना, अख्ख्या 9000 वव्या पाठ करायच्या. मागच्या जन्मातली ताकद घेऊन आलाय मुलगा, असा त्याचा अर्थ आहे महाराज. सिम कार्ड मागचं आहे ना, म्हणून मागचं स्मरण, मागचं मन, मागचं कर्म जशाच तसं जन्मात येतं महाराज. अजिबात घाबरायचं काही कारण नाही. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, मानस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. पूर्वजन्मातला भोग या वेळा दिसतो, ह्या वेळा दिसतो. 2 भाऊ, एक भाऊ गाडीतून फिरतो आणि एक भाऊ गाडा ओढतो. हे दिसतं का नाही समाजात चित्र? एक गाडीतून फिरतो आणि एक गाडा ओढतो. हे समाजात दिसत असेल तर आईबापाचा, परिस्थितीचा कुणाचाही दोष नाही, तो त्याच्या कर्माचा गुण आहे. लक्षात ठेवा, मागच्या जन्माचा त्याचा गुण आहे. बापू या जन्मात आपल्या दिवस मंदिर बांधलं, जमीन घेतली, आमकं गेलं. अहो इथं काय पैशावाले काही कमी, यांनाच कशी काय मिळाली ही जमीन? इथं पैशावाले कमी येतं, व्यापारी कमी येतं, मग ही कशी काय मिळाली यांना? परमेश्वराला या जागेवर बसायचंच होतं. पांडुरंगाला, वामन भाऊ भगवान बाबाला, बोधले बाबाला, आला ह्या साधू संताला, ज्ञानोबाराय तुकोबाराला ह्या जागेवर बसायचंच होतं. यांना इथं यायचं होतं. म्हणून हे जातानाच अशा ठिकाणी गेली की आम्हाला बसायचे, त्यापेक्षा तू ये बाबा आणि हे काम कर. अजून कुठं कुठं बसायचे कोणाच ठाऊक, अजून कुठं कुठं बसायचे ते बसल्यानंतरच आपल्याला कळलं. तसं कळायचं कुणाकुणाला बसायचं आणि कोण कोण बसणार आहे हे ज्यावेळा बसतील. महाराज आपल्याला दिसताना असं दिसतं, पण त्याच्या पाठीमागं फार काही मागचं बॅकग्राऊंड फार तयार असतं. फक्त बघा, फूल येताना नुसतं दिसतं, अरे कळी आली, अरे मग कळी येण्याच्या अगोदर ते झाड उगवलं किती दिवसाचं, त्याला पाणी किती दिवस चाललंय, त्याला मोसम किती गेले, त्याला कळी दिसली तुला ताबडतोब. तशी ही कळी आताशी फुललेली आहे, अजून याला फुलं यायचेत, अजून फळं यायचेत, अजून लई माणसं जेवायची तिथं, अजून लई लोक यायचेत, भली भली मंडळी येणार आहेत. हे आताशी तर कळी महाराज, आम्ही कळीचे साक्षीदार आहेत, कळीचे नारद नाहीत. आपण सगळे कसे येतं साहेब, आपण कळीचे सगळे, तुम्ही आम्ही गोरगरीब दीन दुबळे सगळे, मोठी मोठी छोटी मोठी माणसं, आपण कळीचे साक्षीदार आहोत. लक्षात ठेवा. याच्या पण आनंद भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे, अतिशय मोठा आहे, याची कल्पना करू शकत नाही असा भविष्यकाळ या जागेला. ह्याचा कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही असा भविष्यकाळ आहे. अशी उंची आहे की अशी बघता 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 आपल्या डोक्यातलं शिरस्त्राण खाली पडेल इतका भविष्यकाळ उज्ज्वल इथला. विठ्ठल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत, आणि म्हणून महाराज म्हणतात टाळी वाजवावी, गुढी उभारावी. हे का? म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. मुखानं नामस्मरण करणं हे मन बदलण्यासारखं आहे. का? नामात आणि देवात फरक नाही, आपल्यात फरक आहे. साखर पदार्थ वेगळा आणि साखरेचं नाव वेगळं. एका माणसानं पाहुणेरावळे बोलवले, 4-5 पाहुणे आली. बाई म्हणली, तो म्हणला अगं चहा कर. ती म्हणली अहो रात्रीच पोराने डबा पालथा केला साखरेचा आणि सगळी साखर पाण्यात पडली, एक थेंब नाही साखर आली. असं का? पाहुणे तर दारात आले. पेनान म्हणला, पेनान कागद आण, वही. लगेच वही कागद घेतली, वहीने लिहायला सुरू झाली, साखर 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 साखर. अख्खा कागद लिहिला. पाहुणे किती? 4. एक कागदात बागन साखर साखर टाक म्हणला, कागद चहात कागद टाक. ती म्हणली का? याने गोड होईन ना म्हणला. म्हणले तुम्ही पाटा देऊन आले का यारा देऊन आले? आले कुठून? अहो साखर शब्द लिहून चहा गोड होत नसतो, साखर पदार्थ टाकावा लागतो. साखर नाव आणि साखर पदार्थ ईश्वरानं निर्माण करत असताना भूतलावर वेगळा निर्माण केला आहे. परंतु स्वतः ईश्वराचं नाम आणि ईश्वर या भूतलावर एक रूपानं आहे. हा फरक आहे. राम म्हणता रामाची होईजे, वाल्या कुळी महापातकी भूमंडळी, तेने राम नामे वाजविली टाळी, नाम घेता त्याच्या पातकाची झाली होळी, रसने रंगे ओ राघव नामे गोविंद. अरे महापाप्यानं टाळी वाजवून राम म्हणला तर तो रामच झाला. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात. आणि म्हणून जीवनामध्ये देवाचं नाव आणि देव भिन्न नाही महाराज.
हा लक्षात. देवाचं सोन्याच्या ताटात जेवलात, सोन्यासारखं अन्न आहे. सोन्याच्या पाटावर बसून बसलात आणि सोन्यासारखं अन्न आहे. बरोबर, अन्न सोन्यासारखं, सोन्याच्या ताटात, सोन्याच्या पाटात, सोन्यावर. फक्त सांगणाऱ्यानं सांगितलं, फक्त बघायचं आणि पाहून पोट भरलं की उठायचं. पाहून पोट भरलं की उठायचं. का? फक्त पाहायचं. गुलाबजाम, बासुंदी, पुरी, पापड, चटणी, मिरची, कोशिंबीर सगळे पदार्थ आहेत. एवढं सोन्याचं ताट आहे. बघ आणि पाहून पोट भरलं की उठ. म्हणला हे अजून मी असलं आमंत्रण कुठंच नाही बघितलं बाबा. एवढे पदार्थ म्हणला, पोटात भडका उडलाय, पोटात भडका उडलाय म्हणला. ही गुलाबजाम, बासुंदी, जिलेबी हे माझ्या आवडीचं आहे. तुम्ही म्हणता बघायचं. हा लक्षात. पोट पाहून, अन्नाला पाहून, सोन्याचं ताट असू दे वेड्या, पण अन्नाला पाहून कधीच पोट भरत नसतं. तसं कीर्तन प्रवचन ऐकून चालत नाही. कीर्तन प्रवचनाच्या विचारानं जगावंच लागतं, तेव्हाच पोट भरतं. लक्षात ठेवा. नुसतं ऐकून चालत नाही महाराज, सांगून चालत नाही. अन्न खावा लागल, तसं या संत विचारानं जगावाच लागल, तेव्हाच पोट भरल, तेव्हाच शांती, तेव्हाच समाधान, तेव्हाच देवाची प्राप्ती. नुसतं ऐकून चालत नाही. तसं भक्ती क्षेत्रामध्ये नुसतं नाम ऐकून चालत नाही. तुम्ही स्वतः घ्यायचं, स्वतः त्याचं आचरण करायचं, स्वतः चिंतन करायचं. आणि म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, टाळी वाजवा, स्वतः टाळी वाजवा, स्वतः नामस्मरण करा. आणि ज्याला घाम येतो ना, डोक्याला घाम, जेवताना घाम, त्या माणसानं रोज 10 मिनटं विठ्ठल 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 म्हणून 1 महिनाभरच टाळी वाजा. घामच बंद, घामच बंद. ज्याला गुडघ्याचा त्रास, कमरेचा त्रास, सारखे गुडघे दुखत आहेत, त्याने 15 मिनटं जाऊन फक्त रानात वानात कुठेही टाळी वाजायची रोज, सकाळ संध्याकाळ. बघा गुडघे दुखतात का? होतच नाही. का? हे विज्ञान सांगितले ना साधू संतांना. बाहेरचं शरीर सुखी ठेवण्यासाठी, तुम्हाला अंतकरण सुखी ठेवण्यासाठी टाळी वाजवा आणि देवाचं चिंतन करा. आणि म्हणून महाराज म्हणतात, लागून या पाया, तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवतो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? दहा ते 15 मिनिटात आपलं कीर्तन संपेल. विठोबा रखुमाई, महाराजांचा आग्रह 5-6 नामाचा आहे. प्रत्येक नामात थोडा थोडा अर्थ घेऊन आपण वेळ उरकून घेऊ. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा,
तर वेळोवेळा हे म्हणा असं म्हटलेलं आहे. वेळोवेळा काय काय म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, बरोबर आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ वेळोवेळा म्हणा. हा वेळोवेळा शब्द हा सगळ्या अभंगातला मेन शब्द आहे. जसं 12 बैल तिवड्यावरती फिरतात सगळे, तेवढा मेन त्याच्याभोवती फिरतात, तसा वेळोवेळा हा शब्द महत्त्वाचा या अभंगातला सगळ्यात. याच्या भोवती विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, कृष्ण म्हणा वेळोवेळा, गोविंद गोपाळ म्हणा वेळोवेळा. का वेळोवेळा म्हणायचं आहे याचं उत्तर आहे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कुणासाठी म्हणायला सांगितलंय तुम्ही? सगळ्यासाठी सांगितलंय. सकळासी येथे, सकळासी येते, सगळ्यासाठी सांगितलंय, बरोबर आहे. का सांगितलं तुम्ही सगळ्यासाठी? मी बोलत नाही, शास्त्र बोलतंय. हा सगळ्या अभंगाचा भाव झाला. मी बोलत नाही, काय बोलतंय? शास्त्र बोलतं. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. सगळा अभंगाला 4 वाक्यामध्ये. आता या 4 वाक्याचे फक्त 5-10 वाक्य सांगायचे. अभंग वेळोवेळी म्हणा हा मेन शब्द या अभंगातला. वेळोवेळी मी म्हणतोय ते वेळोवेळी म्हण. का? तुझ्या पाया पडून सांगतो ना रे. वेळोवेळी तुझ्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला. वेळोवेळी हे म्हण. तुझ्या पाया पडून वेळोवेळी तुझ्या पाया पडलो आणि वेळोवेळी तुला हे सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? का विठ्ठलाचं नाव पहिल्यांदा गेलं? विठ्ठल शब्दात वी अक्षरे, ठ अक्षर, ल अक्षरे. वी या शब्दाचा अर्थ विठ्ठल विदा ठाण शून्यांना ती गृह्णाती ती विठ्ठला. हे संस्कृत, हे ध्यानात ठेवू नका. संस्कृतचं काही लक्षात राहत नाही, ते सांगायचं पण नाही आपल्याला. सोपं सांगतो. वी शब्दाचा अर्थ आहे शहाणपण, ज्ञान. ठ शब्दाचा अर्थ आहे स्थिर ज्ञान, म्हणजे कधीच बदलत नाही. आणि ल शब्दाचा अर्थ आहे सुंदर. व शब्द सांगतो शहाणपणा, स्थिर ज्ञान. व शब्द सांगतो ज्ञान. ठ शब्द सांगतो स्थिर. आपल्याला सतत समजदारी. ज्ञान हा शब्द थोडा अवघड वाटला तर शहाणपण हा शब्द घ्या. हां, तो ज्ञान उदाहरण म्हण, हो ते ज्ञानी, ज्ञान आपल्याला काय माहिती, तसं नका. ज्ञान या शब्दाचा अर्थ सोपा अर्थ लक्षात ठेवायचा, समजदारी, शहाणपणानं वागायचं. हे व शब्द सांगतंय, शहाणपणानं वागायचं. आणि ते कधी कधी वागायचं, सतत वागायचं. हे ठ शब्द सांगतो सतत. ज्यावेळा सतत तुम्ही शहाणपणानं वागणार त्यावेळा समाजात तुम्ही खरे सुंदर होणार. हा ल शब्द सांगतो. हा ल शब्द सांगतो सतत शहाणपणा. आपल्याजवळ शहाणपणा आहे, पण सोमवारी आणि गुरुवारी आहे, बुधवारी आणि रविवारी नाही शहाणपण. आपण श्रावण महिन्यामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये भरपूर रांगाच्या रांगा. श्रावणी सोमवारी ना, मंगळवारी कुणी त्याच्या कचरा उचलायला कोणी जात नाही. का? सोमवारीच पार्वतीला घेऊन तिथं बसला आहे आणि मंगळवारी काय गोव्याला फिरायला गेला का तिला घेऊन शंकर? पण शहाणपण आपलं सोमवारीच आहे, मंगळवारी नाही. विठ्ठल शब्द हे सांगतोय. ठ या शब्दाचा अर्थ स्थिर शहाणपण. तुझं शहाणपण कधीच बदलू नको, कसलाही प्रसंग येऊ दे. माझ्याकडे एक बैल आणि दुसऱ्या शेजाऱ्याचा बैल उष्ण आणला आणि वावरात ती नांगरायला बैल, आणि बायकोला सांगितलं भाकरी पण घेऊन ये आणि पेंड्या पण बैलाला आण. पेंड्या पण एवढाच शब्द वापरला. पेंड्या पण आण आणि भाकरी पण घेऊन ये. ती बाई भाकरी घेतल्या आणि ज्यादा पेंड्या येत नाहीत म्हणून तिने मोठ्याल्या पेंड्या असल्यामुळे 3च पेंड्या आणल्या. बैल 2 आणि पेंड्या 3. आता दुपारी जेवायला सोडलं, जेवायला ते पण आऊत सोडलं. पेंड्या 2 आणि बैल, पेंड्या 3, बैल 2. आता एक बैल दुसऱ्याचा होता आणि एक बैल आपला होता. आता 2 पेंड्या कोणाला टाकायच्या आणि एक कोणाला? काय करता तुम्ही? काय करील माणूस करील काय? आपल्या बैलाला 2 टाकतो आणि त्याच्या बैला 3. त्या बैलाने बघितलं, तुला 2 आणि मला 3. अरे दोघांना जू सारखंच वडलंय ना रे. दोघांना जू सारखंच वडलंय, सारखंच काम केलंय, पण तुला 2 आणि मला 3. हे जर वाढून जर कीर्तनकाराच्या पुढं जर कीर्तनकार ऐकायला बसला आणि घरी जर दुसऱ्या दिवशी या 3 पेंड्याचा असा जर दिवा लावला तर तू कुठं जाशील मेल्यावर? एवढं सांगतो. विठ्ठल शब्दाचा मी अर्थ सांगतोय. ठ शब्दाचा अर्थ सांगतोय. तुझ्याकडे शहाणपण पाहिजे, पण ते स्थिर पाहिजे. कसाही प्रसंग येऊ दे. बायकोनं 3 आणल्या, 4 आणल्या असत्या, 2 टाकल्या असत्या, पण तू कीर्तन ऐकतो, भजन ऐकतो, चांगलं वागतो, चांगलं म्हणतो, स्वतःला चांगलं समजून घेतो. मग 3 पेंड्या आल्या आणि तुझा प्रसंग इथे. आता तुला अभंग इथं कळला पाहिजे. अभंग पाठ करून चालत नाही. अभंग वागण्यात काय येतो इद बघ. विठ्ठल शब्द हा सांगतोय. विद म्हणजे वी म्हणजे शहाणपण, ठ म्हणजे स्थिर शहाणपण. 3 पेंड्या आल्यानंतर 1.5 याला टाकावी, 1.5 याला टाकावी आणि आपण जेवण करावा. तुला मंदिरात गर्दी करायची गरज नाही. मंदिरातला देव तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही.
असा याचा अर्थ आहे. असा याचा तुला मंदिरात जायची गरज नाही, मंदिरातला देव, कारण तू दीड केलंस ना. आपली मुलगी जेवायला बसली, सून जेवायला बसली, सुनाच्या ताटात जर साई पडत असेल तर फुकून मागे येते आणि लेकीच्या ताटात पुढून आणि ती आणि कीर्तनाला पुढे बसती. कसं काय जमायचं बापू जमल? अरे लेकीच्या लेख कोणाची तरी सून आहे ना, तुझी लेख कोणाची तरी सून आहे आणि तुझी सून कोणाची तरी लेख आहे. ह्या दोन गोष्टी जर दोघीकडे सारख्या आहेत आणि तुला जर देवाची प्राप्ती करायची तर तुला देवानं जन्म दिला, सुनाना देवाला दिला आणि लेकीला देवानं दिला, आणि तुला त्या देवाची प्राप्ती करायची असेल तर तुला दोघीला सारखं वाढता आलं पाहिजे. हा कीर्तनाचा विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे. स्थिर, तुझं शहाणपण स्थिर असलं पाहिजे. पंक्तीत सप्ता बापूचा, वाढणारे दुसरी आणि जेवणारे तिसरी, गेला बुंदी वाढायला. तिकडे एक जण बसला, त्याच्या गल्लीतला, त्याच्या वारणातला तिकडं बसला. हर म्हणला एवढ्या लांबकार बसला? नाही नाही म्हणला, मला कीर्तन आवडत नाही, मागून आलो म्हणला. बरोबर बस म्हणला, हाय मीच वाढायला. कळलं का तुम्हाला अर्थ? नीच म्हणला वाढायला रोज बसला तर बस. आता त्याच्या पुढे 5-25 जण बसले होते. त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी अशी बुद्धीची बचक धरली, तिथपर्यंत अशी होती, त्याच्याजवळ गेली अशी धरली, मग तिथून तशीच धरावा ना पुढं. पुढे गेला की त्याच्या अर्धांगवाईचा झटका झाला त्याला परत. मी विठ्ठल शब्दाचा अर्थ सांगतोय, ठ शब्दाचा अर्थ सांगतोय. अरे तू अशी धरला, पंगत बापूची, देणारे दुसरे कोण अन्नदाते आहेत, सप्ता बापूचा, तुला फक्त वाढायला ठेवलं. तू कायला पापाचा धनी होतो घेण्या देण्याचा? तू पापाचा धनी का होतो? ते बघणारे जेवणारे म्हणतात, अरे आपल्या ताटात एवढंसं वाढलं, इथं एवढं ते असं. कोण राहा वाढणारा, कोण राहा वाढणारा, कोण आहे? अरे तू कायला धर? विठ्ठल कीर्तन ऐकतो ना तू, मग विठ्ठल शब्दाचा अर्थ वी म्हणजे शहाणपण, ठ म्हणजे स्थिर शहाणपण. अशी बचक धरली, अशीच धर, बदल करू नको. आणि महाराज तुकोबाराय, शिवराय महाराज ही माणसं का? यांनी तुकोबाराची कीर्तन ऐकले. कल्याणचा सुभा लुटल्यानंतर खजिना मोजून घेतला आणि मेना पुढं आला. खजिना मोजला आणि मेना पुढं आला. राजे अजून एक संपत्ती आपल्याला आणलेली, फुगिरीनं सरदार सांगायला लागले. त्यानं वाटलं ह्या मेन्यात अजून दुसरी काय पोतं बितं आहे का काय हिऱ्या मानकाचं, म्हणून बाहेर काढलं तर एक सुंदर स्त्री होती. अतिशय अप्रतिम सौंदर्य तिच्याकडं होतं. राजे स्वीकारू शकत होते. द्विभार्या प्रतिबंधक कायदा त्यावेळेला नव्हता का? होता? नव्हता. आता झालाय तो. कितीतरी स्त्रियाबरोबर त्यावेळचे राजे लोक लग्न लावू शकत होते. खुशाल रायगड, बरं त्यांच्याकडे एक गड नव्हता ना, कितीतरी गड होतो. कोणत्या गडावर तिला ठेवलं असतं? असंही नाही ना. सिंहगड आहे, रायगड आहे, प्रतापगड आहे, लोहगड आहे, कितीतरी गड आहेत ना. कुठल्याही गडावर ठेवलं असतं. बरं राजे काय म्हातारे नव्हते, तरुण होते, यंग होते, सौंदर्य होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण तुकाराम महाराज कीर्तन पुढे बसून ऐकली होती आणि विठ्ठल शब्दाचा अर्थही ऐकला होता ना. हा शब्दाचा अर्थ ऐकला होता. राजे व म्हणजे शहाणपण, ठ म्हणजे स्थिर शहाणपण, तिथे सौंदर्य राहतं. ते सौंदर्य पाहिल्यानंतर त्या सुंदर स्त्रीमध्ये शिवाजी महाराजांना जिजाबाई बघितली. लक्षात ठेवा, ती कुमारी बघितली नाही, जिजाबाई पाहिली. हे कुणाला जमतं? आपल्या स्त्रीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला मातृत्वानं पाहणं हे फक्त साधूलाच जमतं महाराज, दुसऱ्याला जमत नाही. हा सिद्धांत आहे बापू. पराव्यानारे माऊली समान, हे गेले नेमून ठाईचे ठाई. आपल्या स्त्रीशिवाय भंडारे डोंगरावर काय महिला जात नव्हत्या का? जिजाबाई रोज जात होती, पण जिजाबाईला सोडून दुसरी बाई गेली एक दिवस. तुकाराम महाराज म्हणले, माता कशाला आलीस तू? ते म्हणले, जिजाबाई येत नाही का? हा का म्हणले, जिजाबाईबरोबर म्हणजे लग्न लावलं ना. म्हणले, माझ्याबरोबर लाव. ती काय म्हणली, माझ्याबरोबर लावा. अरे म्हणले, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुला जे वाटतं ना तसा मी नाही आहे, तुम्ही माघारी जा. माता तुम्ही माघारी जा, मला नको आहे. आणि तुम्हाला मालकच पाहिजे असेल तर आपल्या गावात बरेच पोरं बिना लग्नाचे आहेत ना. आता 43% बिना लग्नाचे हिंड देतात. आता 43% बिना लग्नाचे आहेत महाराज. लय अवघड परिस्थिती आहे. म्हणजे तेव्हापासून जा. मला सांगायचं काय, दुसऱ्या स्त्रीमध्ये मातृत्व पाहणं हे साधूचंच लक्षण आहे. आणि शिवाजी महाराज राजा असून कसे काय पाहतात? राजा असून कसं काय शिवाजी महाराजांना पाहिलं? याचं कारण एक हे, जसं ज्ञानेश्वर महाराज हे संतातले राजे होते, ज्ञानियांचा राजा, बरोबर आहे.
संतामध्ये राजा कोण, तर ज्ञानेश्वर महाराज हे संतातले राजे, आणि राजे लोकातला संत कोण, तर शिवाजी महाराज हा राजे लोकातला संत आहे. हा राजातला संत आहे बाबा. दुसऱ्याला ही वृत्तीच नसते राजाला, दुसऱ्याला बाईला आई बघणं ही वृत्ती साधूलाच असते. आणि म्हणून विठ्ठलच या शब्दाचा अर्थ. म्हणून शहाणपण हे स्थिर आहे. म्हणून आजही छत्रपतीच्या संपूर्ण जगाच्या असेंब्लीमध्ये प्रत्येक देशामध्ये कुठं ना कुठंतरी पुतळा आहे आणि कुठंतरी फोटो आहे. अशी देशातली एक ग्रामपंचायत नाही या महाराष्ट्रामध्ये आणि या हिंदुस्थानमध्ये की त्या ग्रामपंचायतमध्ये शिवरायांचा फोटो नाही. अशी एक बँक नाही की तिथे शिवरायाचा फोटो नाही. असं एक शहर नाही की त्या शहरामध्ये शिवरायांचा पुतळा नाही. का? फक्त विठ्ठल शब्दाचं प्रत्यक्ष अनुकरण केलेलं हे व्यक्तिमत्व आहे. विठ्ठल म्हणजे स्थिर ज्ञान, आणि म्हणून जगामध्ये सौंदर्य प्रस्थापित होतं. अशा म्हणून विठ्ठलाचं चिंतन तू शहाणपणानं कुटुंबामध्ये, घरामध्ये, दारामध्ये, मुलाबाळामध्ये, समाजामध्ये, मित्रामध्ये, सगळ्यामध्ये तू अत्यंत शहाणपणानं वाग. वेळोवेळी लक्ष ठेव, वेळोवेळी चिंतन कर. कसलाही प्रसंग आला तर तू बदलू नकोस. समाजामध्ये खरा सुंदर तू राहशील. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि अशा प्रकारचं जगणं स्वर्गातल्या माणसाला सुद्धा जमत नाही. वेड्या, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. स्वर्गातली माणसं सुद्धा बिथरली तर, पण ती सुद्धा जमत नाही. हे फक्त इथंच जमतं. आणखी महाराज म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ इतका विस्तृत आहे महाराज. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ असा विस्तृत अर्थ आहे. आता सगळाच अभंग सांगितला पाहिजे असं काय बापू बरोबर माझा काय कारण ना माझा लाग आलं म्हणाला तर गेलं शेणाला, नाही तर मोडलं टोपलं बसलं उन्हाला. आहे का नाही? असं कारनामा थोडा झालाय. वेळेचे बंधन पण आपल्याला सगळ्याला भोजन करायचे, सगळ्या गोष्टी आता. म्हणून एका वाक्यात सांगतो कृष्ण विष्णू हरी गोविंद आणि गोपाळ 5 नाम. कृष्ण नामानं प्रेम वाढतं. जो कृष्ण ककार कमलाकांत ऋकार राम यद्यपि शकार षड्गुणपती श्वेतद्वीपनिवासकृत नकारो नरसिंहोय विसर्गोचे तथा नेयो नरनारायणो हरिः. हे कृष्ण नावाची व्याप्ती आहे. क शब्दामध्ये ब्रह्मदेव आहे. रू खाली लावला, याच्यामध्ये राम अवतार आहे. षटकोणामध्ये ऐश्वर्य संपन्न भगवान आहे, लक्ष्मी सहित वसे नारायण. न बाणामध्ये नरसिंह अवतार आहे. विसर्गाचे 2 टिंबामध्ये एकात नरण एकात नारायण आहे. असे 7 नावं 7 अवतार एकत्र होऊन कृष्ण अवतार तयार झाला. इतका कृष्ण सोपा समजू नका. कृष्ण युगपुरुष आहे. द्रष्टा समाजाचं नेतृत्व करणार आहे. अत्यंत जाणतं व्यक्तिमत्व आहे. अत्यंत शहाणं असं जीवन आहे. कृष्णाचं आकर्षक आणि सुंदर शरीर आणि मन आहे. ह्या अनेक गोष्टी कृष्णामध्ये आहेत. या सगळ्याचा भाव कृष्ण प्रेम निर्माण देतो. ज्याला प्रेम पाहिजे भक्ती त्यानं कृष्ण नावाचा जप करावा. कृष्ण विष्णू. विष्णू या शब्दाचा एक सोपा अर्थ सगळीकडे आपल्याला दृष्टी सरळ स्वच्छ पवित्र मिळावी आणि सगळीकडे आपल्याला सगळी माणसं छान दिसावीत, त्यानं विष्णू नावाचा जप करावा. कृष्ण विष्णू हरी. हरी आपल्या अंतकरणातला आपल्याकडून चुकून झालेला पूर्वजन्माचा दोष, काही पाप असेल काही पुण्य असेल काय असेल, हे सगळं हरी नावाच्या नामानं निघून जातं. म्हणून हरती म्हणजे हरण करणारा. तुमचं काय असेल तुमच्याजवळचं खराब ते सगळं घेऊन जायचं असेल तर हरी नावाचा जप करावा. कृष्ण विष्णू हरी गोविंद. आपलं वागणं मस्त आपल्याला वाटतं आपण पिऊ नाही, आपण खाऊ नाही, आपलं असंच होतं आहे, पण 4 वाजल्यावर आपल्याला दमच निघत नाही. असं जर असेल तर त्याने गोविंद नावाचा जप करावा. ज्याला वागणं सुधारायचं, आपला इंद्रियावर ताबा मिळवायचा, आपल्या इंद्रियावर आपलं कमांड मिळवायचे, त्याने गोविंद नावाचा जप करावा. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद, मग गोविंद ते काया वेद नाही द्या. आचार सुधारायचा आहे त्याने गोविंद. आणि आपण कुठेही जरी गेलो तर सतत परमेश्वरानं आपला सांभाळ करावा, म्हणून त्याने गोपाळ नावाचा जप करावा. कृष्ण प्रेम, दृष्टी चांगली. विष्णू हरी नावानं आपले दोष, गोविंद नामानं आपलं आचारशुद्धी आणि गोपाळ नामानं परमेश्वर सतत आपला सांभाळ करतो. ह्या 5 नावाचे वेगवेगळे असे 5 भाव आहेत. आणि असा हे चिंतन करण्याला कुणी करावा? आळंदी, पंढरी, काशी, प्रयाग, द्वारका किंवा हिंदू, बुद्ध, बौद्ध, ख्रिश्चन कुणी करावा? अजिबात नाही. माणूस म्हणून जो जन्माला आला या पृथ्वीवर, ह्या सगळ्या माणसाला हा अधिकार आहे.
सगळ्यांना सकळाशी येथे आहे अधिकार आणि या अधिकारानंच कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मी बोलत नाही. अभंगाचं शेवटचं चरण महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. हा मी बोलत नाही, महाराज म्हणतात आहे श्रेष्ठाचार. हा श्रेष्ठांचा विचार आहे. श्रेष्ठ कोण आहे या जगामध्ये? श्रेष्ठ आहे कोण? वेद श्रेष्ठ आहे. यजुर्वेद ऋग्वेद हे श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात वेदानंत बोलिला अर्थी तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निधनिष्ठा नाम गावे. 18 पुराणाची पोटी नाही नामे विन गोठी. सगळं जर आहे तर ते पुराण सांगतात आणि वेद सांगतो. मी मनानं बोलत नाही. महाराज म्हणतात आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. म्हणून हा श्रेष्ठांचा विचार आहे. म्हणून माझी विनंती आहे, मनोने कोणी न करावाळस, मना रात्रंदिवस राम राम. ज्ञानेश्वर यथामती यथा अवकाश झालेली सेवा पांडुरंगांच्या, रुक्मिणी माता आणि अनेक संतांचे या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला आहे. या प्रांगणामध्ये या परिसरामध्ये अनेक संत होऊन गेले. इकडं पाटोद्याला येत असताना पूर्वी बिनवडे महाराज मोठे कीर्तनकार या परिसरातले होते. मोठा त्यांचा त्याग होता. मोठे गुणवंत होते. खूप त्यांच्याकडे गाणं सुंदर होतं. अभंगाची मांडण्याची पद्धती महाराज अप्रतिम होती त्यांची. फार सुंदर कीर्तन करायचे बिनवडे महाराज. अनेक गोरक्ष महाराज, बिनवडे महाराज, भीमसेन महाराज, अनेक मंडळी या परिसरामध्ये, महान आत्मे, महान देवता, या सर्वांच्या चरणकमली ही वाक्पुष्पांजली विनम्र भावानं समर्पित करून एवढा मोठा वेळ काढून तुम्ही सगळेजण, छोटी मोठी कार्यकर्ते, छोटे मोठे समाज, बापूवर प्रेम आहे आणि हे आपली उपस्थिती ही बापूच्या प्रेमाखातर आहे. परमेश्वराबद्दलची श्रद्धा आहेच, पण बापूने आमंत्रण केलं त्याचा आपण स्वीकार केलेला आहे आणि खास आपण उपस्थिती सर्वांची आली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आपली सेवा सांभाळायची. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय